आदिनारायण आदिनारायण साराचे ते सार आदिनारायण साराचे ते सार आदिनारायण 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 साराचे ते सार आदिनारायण वेदा उपकार ब्रह्मदेवा केला उपकार ब्रह्मदेवा ब्रह्मयाने बोधा ब्रह्मयाने बोधा अतिशी पैकेला ब्रह्मयाने बोधा हेला उपकार ब्रह्मदेवा हेला उपकार ब्रह्मदेवा ब्रह्मयाने बोधा ब्रह्मयाने बोधा तुझी ब्रह्मयाने बोधा दोष लाधला दत्तात्रय दोष लाधला दत्तात्रय
आदिनारायण साराचे ते सार, केला उपकार ब्रह्मदेवा. ब्रह्मयाने बोध अत्रीसी पै केला, तो शेष लाभला लाधला दत्तात्रया. दत्तात्रेय कृपा केली जनार्दनी, एका जनार्दनी परिपूर्ण.
ब्रह्मयाने बोध आत्रीसी पै केला, तो शेष लाधला वा लाभला दत्तात्रया. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. सदाशिवसमारम्भां श्रीशङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मद आचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं, ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः. आदिनारायणपदं धातारं चात्रिसत्पदं, दत्तं जनार्दनं चैव एकनाथं नतोऽस्म्यहं. तुका वा परब्रह्मरूपी, तुकिता तुका पावला सस्वरूपी. तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता, बहुसा निळा पावला वरमहाता. बुक्का लावोणी बोधल्यांच्या कराणे, मागत भिक्षा सदैव कोरान्नदाणे. बहेणाई जासी गळामाळ घाली, शंकरानंद म्हणता वृत्ती शांत झाली. करजोडितो कथे असावे जवळी, आपण असावे महायोगपीठात भीमा नीरेच्या संगमावरती चंद्रभागेच्या पवित्र तटावरती वैष्णवांच्या स्थापित 52 पीठापैकी जे आद्य महायोग पीठ आहे त्या पीठामध्ये आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री रामभाऊ महाराज यांच्या पुण्यस्मरणाच्या प्रीत्यर्थ प्रति 3 वर्षाला विद्यमान या परंपरेचे संचालक, रामकथा प्रवक्ते, हरिभक्तिपरायण श्री नामदेव महाराज लबडे प्रयत्नाची पराकाष्ठा करून हा अलौकिक सोहळा करत आहेत. बीडवरनं इकडं येणं जरा मीडिया तंत्राच्या दृष्टीनं आपण पाहिलं तर कठीणच होतं. काल आमचे पूर्वाश्रमीचे मित्रवर्य आले नाहीत आणि एका जिल्ह्यातून मीही न येणं या 2 गोष्टी जखमेपेक्षाही त्रासदायक असतात. म्हणून 4:45 वाजता पंढरीकडे जाण्याचा अंतिम निर्णय मी घेतल्यानंतर डॉक्टर वीर नेत्रतज्ञ यांची ॲम्ब्युलन्स करून सुखरूप इथपर्यंत पोहोचावं असं ठरलं होतं. माझ्याबरोबर 4 जण होते, त्यापैकी झोपणारा मी होतो. परंतु ईश्वर कृपेनं सातत्याने झोपणारा आणि बसणारा मनुष्य
पंढरीकरांनी आज इथे बिनविरोध उभा केल्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो. राजकारणातला नेता आणि बुवा आपापल्या मतदारसंघात इतरांना उभं राहावं ही त्याची अपेक्षा नसते. कदाचित त्याची प्रवचनं, चिंतनं, पाठ उत्तम चलतील, पण विचार व्यापकच असेल असा अजिबात नाही. माझ्या भूमिका नीट ऐका. तीर्थक्षेत्रात मी कीर्तन करतोय. कधी कधी बाळासाहेबांच्या सारखी तोफई डागण्याची मला नित्यानी सवय आहे. कधी प्रेमानं जवळ घेणं, कधी आलिंगन देणं, तर कधी आला अंगावर तर शिंगावर घेणं, या सगळ्या प्रकरणातनं माझं जीवन आतापर्यंत वाहत आलेलं आहे. त्यामुळं न डगमगता, न घाबरता, अत्यंत सप्रामाण्यानं तुम्ही हा जो उत्सव करत आहात तो लबडे महाराजांच्या अनुयायी मंडळींना, त्यांना सहकार्य करणारी या तीर्थक्षेत्रातले सवंग फडकरी महात्मा लोक, उपासक, अभ्यासक, चिकित्सक, समीक्षक, या तीर्थक्षेत्रात शिकणारे अन्य सर्व ज्यांच्या मुखातनं चित्सुखी भामती निबंधसारखा ग्रंथ द्रवतो आहे, ज्यांच्या मुखातनं ब्रह्मसूत्र समाजापर्यंत येतं, ते आमच्या विद्वानाच्या पठडीतल्या ज्येष्ठ गुरुबंधूंच्या पैकी आदरणीय श्री तुंतुणी शास्त्री महोदय आलेत. त्यांना मनपूर्वक मी धन्यवाद देतो. दिलीप महाराज, आपणही तुम्हालाही धन्यवाद देतो. आदरणीय लोकेश चैतन्यजी महाराज आहेत, श्री जोगदंड माऊली आहेत, श्री दत्ता महाराज आहेत, चावरे महाराज आहेत. या सगळ्यांना कुणा एकाचं नाव राहिलं तर कुणाला राग येऊ शकतो. त्यामुळं हे माझे सोयरे सज्जन सांगाती. यतींना तसे सोयरे नसतात, पण परमार्थात ते मानावे लागतात, असा एक नियम आहे. त्यामुळं तुम्ही सगळे माझे, मी तुमचा असं गृहीत धरून मला ईश्वर कृपेनं स्फुरलीला आणि आत्ता या तीर्थक्षेत्रात चिंतनासाठी जो भागसेवेचा नाथकृपेनं माझ्याकडं आला आहे, त्या अभंगावरती अल्प स्वल्प समीक्षा मी तुमच्यासमोर करावी यासाठी उभा आहे. आमचे श्री भागवत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. कुणाकुणाचं नाव इथे घेऊ मी? डाव्या बाजूला ज्यांच्या मृदंगाच्या थापेनं, लयकारीनं आणि ज्यांच्या नादब्रह्मानं अगदी मित वेड्या आणि असुर कीर्तनकाराला सुद्धा स्वर कळतो, हे वाक्य तुम्हाला न कळल्याबद्दल धन्यवाद देतो. आता शास्त्री महोदय, तीर्थक्षेत्रात जर ही गती तर ग्रामीणला कसे असेल कल्पना करा. आसुरांना स्वरात आणण्याचं सामर्थ्य ज्यांच्या अंगी आहे, असे आमचे आदरणीय रामभाऊ महाराज काजळी उपस्थित आहेत. ते ऐश्वर्य संपन्न पखावज वादक आहेत. त्यांच्या पखवाजाचे गठ्ठे चांदीचे आणि पखवाजाला केलेलं कवच सुवर्णाचं, वाजवणारा त्याहूनही वैडूर्य माणिकासारखा देखणा. या बाजूला चिरंजीव श्री भरत महाराज वाजवत आहेत. त्यांनी बालवयात वाईकरांना, खंडाळकरांना, वैरागकरांना त्रिपल्ली, तिहाई, अनावट रागात आणि तालात स्वतः सोलोची साथ केल्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यामुळे त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आता दोघांनी पण खडकीकर महाराज आणि गणेशानंदजींनी चाल छान गायली. मी या पंढरी तीर्थक्षेत्रात आलो त्याचं कारण आहे, तुमच्याकडनं अनावट फड परंपरेच्या चाली मला 1-2 कळाव्यात यासाठी मी प्रयास करून आलेलो आहे. याकरता मी आलेलो आहे. सातत्यानं आम्ही भीमपलास, पटदीप, यमन ऐकून मी आता 60 ओलांडून पुढे गेलोय. त्यापेक्षाही अन्य राग जिवंत आहेत आणि ते कधीतरी चांगल्या सभेत आपण पेश करावेत यासाठी कीर्तन, भजन, संगीत कथा ठेवलेली असते. मला पंढरीकरांच्या विद्वत्तेची आणि फडकरी परंपरेची या दोघांच्याही प्रति अंतःकरणात ओलावा आहे. मी जरी या यतिवस्त्रात असलो तरी संप्रदायाच्या नियमावलीला जवळजवळ मी पाळलेला आहे. कदाचित माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील तर क्षम्यतां परमेश्वर असं वचन तुमच्यासमोर खर्च करून मी 2015 पासून शास्त्रीजी कुठेही उभा राहून कीर्तन केलं नाही, कुठेच नाही. पण फड परंपरेचा, तीर्थाचा अपमान आपल्या हातानं होऊ नये याची दक्षता शहाणे माणसं घेत असतात. म्हणून या ठिकाणी मी उभा आहे. मला आश्रयाला इथे चारपाईचा टेबल आहे, आचार्य परंपरेच्या चरणपादुका आहेत, हे इलेक्ट्रॉनिक मीडिया चित्रीकरण करणारे 3 कॅमेरे, तुमच्यावरती लक्ष केंद्रित असलेले काही कॅमेरे उपस्थित आहेत. छोटे छोटे निरागस विद्यार्थी ज्या संस्थेचे त्या अध्यापकांना, त्या विद्यार्थ्यांना खूप धन्यवाद देतो.
तीर्थक्षेत्रातनं आपापल्या जिल्ह्यातनं श्री आदरणीय नामदेव महाराज लवडे यांच्या प्रेमापोटी आलेला हा सगळा उपासक वर्ग, या सगळ्यांना मी खूप धन्यवाद देतो. आपल्याला कीर्तन चिंतन करण्यासाठी कमी वेळ आहे आणि कमी वेळेतच काही आपल्याला खांडोलकर महाराज मांडावं लागणार आहे. त्यामुळं कमी वेळेत काही आपण समाजासमोर देण्याचा प्रयत्न करू. काय होतं, नित्य नामप्रकरण, नित्य संत प्रकरण, नित्य मागणी प्रकरण आणि काला, याखेरीज या सगळ्या समुदायाला आपण ज्या मानानं घेतो त्या मानानं देता येतं का, हा विचार कधीतरी आपल्या मनात आला पाहिजे. म्हणून मी आता रोज वेगळी स्क्रिप्ट काढतो, एक अभंग पाठ करण्याचा प्रयत्न करतो. या वयात पाठांतर बहुधा जरा कठीणच समस्या असते, म्हणून एक अभंग समोर ठेवता येतो आणि तो निवडला की अल्फाबेटिकल प्रमाणे सगळ्या गायकांना मोबाईलवरती पाहता येतो. पूर्वी 10वी 7वी 4थीला जर पाहून लिहिलं तर रेस तिकीट करत असत. कृपया हे त्या काळातल्या ॲक्टचा नियम होता, आता तो नाही. आता पेपर लिहिण्यासाठीच घरी पाठवतात, त्यामुळं लिहिण्याची चिंता शिल्लक नाही. त्यामुळं तुम्ही बघून म्हणाला तरी आणि मी वाचून म्हणालो तरी काहीही दोष लागणं तसं काही महापाप अजिबात नाही. ग्रामीण भागातून आलेला वर्ग आहे. तीर्थातलं जरी कीर्तन असलं तर तीर्थात शिकवणारे कमी आहेत, तीर्थात ऐकणारे कमी आहेत आणि या बिचाऱ्यांचाच दूरवर संबंध कधी आला तर ईश्वर कृपाच असते सगळ्यांची. नियमाचे लोक वेगळे आणि चिंतनात आपला काल क्रमित करणारे लोक वेगळे असे प्रकरण आहेत. आपल्याकडे 3 टप्पे भाऊ सुधाकर भाऊ, एक अभ्यासकांचा वर्ग आहे, एक उपासकांचा वर्ग आहे आणि एक चिकित्सकांचा वर्ग आहे. चिकित्सकांचा वर्ग जो आहे तो विद्यापीठात प्रबंध लिहिणार आहे आणि प्रबंध लिहिणारा माणूस फारच शहाणा असतो, हा तुमचा आणि माझा गोड गैरसमज आहे. त्याला त्याच्या प्रबंधाखेरीज अन्य काही पाहता आलं तर त्याचं परमभाग्य आणि आपलंही महत्भाग्य समजावं लागतं. यांना हे सगळे ज्ञाते लोक आहेत. महत शब्दात मोठे पण व्यापलेलं आहे. महत महत महद हे सगळं तत्तेत आणि प्रथमा सगळ्यांचा अर्थ एकच आहे, ध्यानात धरा तुम्ही. महत काय आणि महत काय ते मोठे पण असतं. सगळ्यांना सगळं जमत नसतं. एखाद्याला पाठांतर सगळा गाथा असतो, परंतु त्याचा सगळं भजन होईपर्यंत स्वर आरंभापासून ते सांगतेपर्यंत लागला तर संतांचंच भाग्य मानावं लागतं कदाचित. एखाद्या वादकाला रेले, पर्ण, मुखडे, गती सगळं तयार असतं, पण संप्रदायाच्या कीर्तनाच्या उठावणीला आणि परंपरेच्या चालीला आघात कसा करावा ते एखाद्यालाच कळलेलं असतं. त्यापैकी पठाडे आणि काजळे महाराज आहेत. काही ठराविक लोक असतात. कीर्तनात लग्गी चालत नाही, कीर्तनात कव्वाली ठेका चालत नाही, कीर्तनातलं पढन आणि वादन स्वतंत्र प्रकरणाचं आहे, त्याला पूर्ण हाताने वाजवावं लागतं. आणि भजनी ठेका जर असेल, धेन नाधे इंधी नग धीन नाते ताके तरी केटा धीन, ते भजनात असतं. भजनात नाजूक टाळ असावा आणि फड परंपरेला हातात मोठा टाळ असून त्याच्या नाद ब्रह्मानं आसमंत भेदून जावं एवढा त्याची गर्जना मोठी असली पाहिजे. म्हणजे वैयक्तिक कीर्तन करताना वक्त्याला आणि श्रोत्यांना उधाण येतं, समाधान वाटतं. आपल्याला चर्चेत वेळ वाया नाही दवडायचा. कृपया आजचा अभंग शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचा आहे. अभंग जरा अपरिचित आहे. बऱ्याच लोकांना आद्य अक्षर टाकलं की मोबाईलवरती न सापडणारा हा अभंग मी घेतलाय. त्याचं कारण जिथे जास्त टाळकरी असतात आणि खूप गुणवान असतात तिथे पाठात नसलेला अभंग घ्यावा लागतो, हा एक नियम आहे. म्हणजे काय होतं, कीर्तनात प्रमाणात असावे. त्याला येतं म्हणून म्हणणं हे कीर्तनकारावर बोजा करणं घातक अशा प्रकाराचे. त्यांच्या जे पाठ आहे ते माझ्या पाठच असेल असं अजिबात नाही आणि मला जे येतं ते त्यांना येईलच असं अजिबात नाही. एकाकडं असतं, एक दुसऱ्याकडं असतं. त्यामुळं सगळंच सगळीकडे ईश्वर कोणाला देत नसतो. परवा मी कोल्हापूरला आदमापूरला गेलो होतो भाऊसाहेब पाटलांच्याकडं. तिथे सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण या संबंधानं भाऊसाहेबांच्याकडनं काही उकल माझ्या कानी आली. मला तुमची आठवण आली. आता शिकवणारे शहाणे लोक महाराष्ट्रात जिवंत आहेत. वाक्य माझं नीट ऐका. आता शिकवणारे शहाणे लोक महाराष्ट्रात काही बोटावर मोजावीत इतकी जिवंत आहेत. माझ्यासारखी प्रसिद्ध स्वतंत्र आहेत. शिकवणारी स्वतंत्र आहेत आणि शिकणारी स्वतंत्र आहेत आणि उपासना करणारी स्वतंत्र आहेत. उपासकांचा जो वर्ग आहे
तो नियमित प्रतिबंधात बांधू नये. त्यांना माघी, चैत्री, कार्तिकी आणि आषाढी या वारी, पैठणची षष्ठी, त्रिंबकची वारी, सासवडला येणं, बिजेला जाणं या क्रमात ते प्रतिबंधित बांधू नयेत. गुणवान आणि वक्ता हा तसा स्वतंत्रच वर्गात फिरत राहतो, त्याला नियमावली असावी लागती. पण आता एक वाक्य बोलतो, कदाचित तुम्हाला त्या वाक्याला ऐकून बरंही वाटेल, कदाचित त्रासही होईल. शास्त्री महोदय, दूध खराब असलं तर गरम करून ते गाळून घेता येईल, वस्त्र खराब झालं तर शिवता येईल, रंगीबेरंगी झालं त्याला सिंतोडा आला, डाग पडले तर धुवून त्याला स्वच्छ करता येईल, एखादी फरशी खराब झाली तर ॲसिड टाकून त्याला पुसता येईल, हवा खराब असली, धुळीचे कण असले तर काचावर करता येतील, आणि फिल्टर स्वच्छ हवा आपल्याला घेता येईल. आपल्यात आणि राजकारणात निर्माण झालेलं प्रदूषण येणाऱ्या काळात महाराष्ट्राला अतिघातक हे वाक्य ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. एवढा समाजन मरगळ आल्यासारख्या टाळ्या तुमच्यापेक्षा टोल नाक्यावाले परवडले. हे मरेल मंडळी इकडं तिकडं फिरतीन, प्रसाद खातीन, झोपती सगळी. विठाला आपल्यात गाण्यात प्रदूषण, वाजवण्यात प्रदूषण, वक्तृत्वात प्रदूषण आणि संमिश्र प्रकरण सगळी आल्यामुळं कविता काव्याचा तिळमात्र संबंध संभवत नाही. आपल्याकडं संत वाङ्मय एवढं आहे की एका एका फंकिकेचा, एका एका परिष्काराचा, एका एका सिद्धांताचा, एका एका प्रमेयाचा, एका एका कुशाग्र दृष्टांताचा अर्थ लावता लावता विद्वानाच्या नाकी न येतं. विद्वानाच्या, सामान्यांच्या बाबतीत न बोललेलंच बरं. म्हणून सामान्यांनी असामान्यांच्याकडे जायला पाहिजे आणि असामान्यांनी सामान्यांच्या पाठीवर हात फिरून जरा एक संघ संदेश महाराष्ट्राला देणं काळाची गरज. एक वाक्य बोलतो, जुन्यांचा कमालीचा कर्मठपणा आणि नव्यांचा ताठरपणा महाराष्ट्राला घातक आहे. महाराष्ट्राला घातक आहे. या जरा सौम्य पण असलं पाहिजे, जरा मुलामा असला पाहिजे, जरा ओलावा असला पाहिजे, जरा स्निग्धता असली पाहिजे. त्याला प्रेमबंधनाची दोरी अपेक्षित आहे. आता मी माझ्याच गोष्टी सांगत बसलो तर लोक ऐकणार नाहीत. कधी कधी चुकणारालाही म्हणावं लागतं तुझं बरोबर आहे. दारू पिणाराला डॉक्टर एकदम सोडा असं सांगत नाहीत. इथे सगळे सज्जन असल्यामुळं आणि त्यांचा कधी संबंध न आल्यामुळं त्यांना हे वाक्य कळलं नसेल. दारू पिणारे पित असताना आजारी पडले आणि किडनी प्रॉब्लेम झाला किंवा लिव्हरला सूज आली तर व्यसनमुक्तीचे MD डॉक्टर त्याला एकदम दारू सोडा असं कधी सांगत नाहीत. हळूहळू सोडा. एकदम सोडाल तर अंग थरथर कापेल. तसं संसाराची नशा ज्यांना चढलेली आहे त्यांना अचानकच संसार सोडा म्हणणं घातक ठरेल. म्हणून संकल्पावी माया संसाराची ही संत वचन आहेत. हळूहळू डाहाळे डाळे ही संत वचन आहेत. अन्यपंथात गर्दी का व्हायला लागली? अन्यपंथात प्रतिबंध नाही. आणि आपल्याकडं आल्या आल्या गंध आहे का, माळ आहे का, तुला हरिपाठ येतो का, वारीला तो येतोस का, गाथा तुला माहिती का, तुला अजिबात अक्कल नाही, तू आमच्या लायकीचा नाही, ही जी वाक्य आहेत ना ती घातक आहेत. अन्य धर्मात त्याला नमाज नाही आला तरी लोक त्याला हाताला धरून त्याला पात्र करतात, त्याला 5 वेळेला प्रार्थनेला आणतात. ते ख्रिश्चन लोक त्यांच्या त्या देवाची प्रार्थना करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतात. जैन बांधव त्यांच्या भक्तांना प्रवृत्त करतात. सर्वम क्षणिकम क्षणिकम म्हणणारे कळू द्या आपल्यातल्या आपल्यात हे त्यांच्या धर्मासाठी त्यांना प्रवृत्त करतायत. आपल्याच धर्मातल्या लोकांना काय रोग आलाय कोणास ठाऊक आहे की समन्वयाची भूमिका समाप्त झाली आहे. आणि धर्मनिरपेक्ष आणि सेक्युलरवाद्यांच्या प्रचंड गर्दीमुळं धर्म आता मांडावा की न मांडावा, मुळात धर्म कळलेलाच माणूस संसदेत असला आणि धर्म कळणारा माणूस जर लोकसभेत असला तर त्याला धर्माबद्दल प्रेम निर्माण होऊ शकतं. केवळ कलह, जातीय भांडणं, त्याच्यानंतर विडंबन, टीका टिप्पणी, मारणं, खाणं पिणं या गोष्टी येणाऱ्या काळात परवडणाऱ्या नाहीत. हा काळ फार काळ टिकणारा अजिबात नसतो. म्हणून संतांच्या लक्षात आलं की वेदाची भाषा जनसामान्यांना उमगत नाही, उपनिषदांचा अर्थ जनसामान्यांना कळत नाहीत, ब्रह्मसूत्राची परिभाषा इतरांना कळत नाही. आता यांना करावं तरी काय? म्हणून
निवृत्तीनाथ दादांच्या चरणाजवळ बसून प्रवरेच्या तीरावरती महालय तीर्थक्षेत्रात ज्ञानोबारांनी संकल्प केला, ये मराठी येचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. मी आता काय करील, हे जे ग्रामीण भागातलं तत्वज्ञानापासून वंचित प्रकरण आहे, ज्यांना संस्काराचा अपोहिष्टा नाही म्हणजे मार्जन सुद्धा झालेलं नाही, ज्यांच्या अंगावर तत्वज्ञानाच्या पाण्याचा सिंचन सिंतोडा सुद्धा आला नाही, अशा सगळ्या दुरापास्त दुर्लभ भागातल्या सज्जनांना मी आता ब्रह्मविद्या सोपी, सरळ, तरल, स्वच्छ, परिवर्तनवादी आणि हृदयाला स्पर्श करणारी निर्माण करील, हा संकल्प ज्ञानोबारायांचा आहे. तुकोबाराय मागे सरकले नाहीत. ते म्हणाले, घोटविन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती. तिन्ही संतांचं सांगतो. नाथराय म्हणाले, संस्कृत देवे केले आणि प्राकृत काय चोरापासून आणले, त्याची पण आवश्यकता आहे. समर्थांचं वचन असंच आहे. बरेच बुवा नाव घेत नाहीत, त्यांचं मोठेपण त्यांना लखलाप आहे. मी घेतो बिनधास्त आहे. माझे कीर्तन भविष्यात व्हावेत न व्हावेत माझा स्वतंत्र प्रश्न आहे, करावेत न करावेत माझा प्रश्न आहे. इंडियन ॲक्ट पिनल कोडच्या घटनेप्रमाणे ज्याला त्याला नागरिकत्व स्वतंत्र असल्यामुळं कुणी कोणाला दबाव आणू शकत नाही, हे महाराष्ट्राने दाखवून दिलेलं आहे. विठा योगदंड माऊली बावळट लोक काही विचारतात. एकाने मला विचारलं, हे एवढं का ठेवलं? म्हणलं, माझा तुला काही त्रास आहे का? कधी स्वप्नदृष्टांत झालाय का माझा? कधी स्वप्नात मी तुला कवेद घेतलंय का? कवेद शब्द ध्यानी तुमच्या लक्षात येणार नाही काही लोकांच्या. किंवा माझ्या ओठांचा तुझ्या जाडभरड्या गालाला कधी स्पर्श झालाय का? माझ्या दाढीचा माझ्या मिशाचा तुला काय संबंध आहे मला सांग. नाही, पण एवढं का ठेवलं? मी त्याला म्हणालो, विरोधकाला विरोध अजिबात करू नये असं माझं मत आहे. त्याला स्लो पॉयझन दिलं पाहिजे, हळूहळू. याचं नाव चाणक्य नीती. विठाला विठाला मी त्याला भाऊ अजिबात रागवलो नाही. त्याला जवळ घेतलं आणि त्याला मी सांगितलं, हे ठेवण्याचं कारण असं आहे, आम्हाला अनेक गावात अनेक जिल्ह्यात फिरावं लागतं. सगळीकडंच फिल्टरचं पाणी मिळेल असं नाही, सगळ्याकडंच ॲरोप्लॅन असेल असं नाही, सगळीकडंच फिल्टर मशीन घरात असेल असं नाही. त्यामुळं मी माझंच बसून घेतलंय. ग्लास लावला की कचरा बाहेर राहतो, स्वच्छ पाणी आत जातं, यासाठी योजना आहे. काही बावळट विचारतात. मला पूर्वी एकाने विचारलं, पहिले सकच्छ होतं, धोतर घालणाराला सुद्धा पंचकच्छ सांगता येत नाही, म्हणून त्यांनी शहाणपणा शिकू नये आपल्याला. विठाला विठाला वॅटमिन पंचकच्छा काय सांगू शकता तुम्ही? टाळं वाजून कैंचे 3-3 किलोचे टाळे छटाकावर आलेत, पण 8 टाळाचे नावं सांगितले मी शिरसाष्टांग प्रणाम करतो लगेच. आता स्वर कोणता, रीता कोणता, मुरडा कोणता, उशीचा कोणता आणि तोंडाचा कोणता, वाजवायला एवढंच फक्त. म्हणून फार मी माझ्या परंपरेत मोठा आहे हे स्वप्न विसरा आता. येणाऱ्या काळात एखादा सामान्य माणूस सुद्धा क्रांती काय करतो उभ्या महाराष्ट्राने भारताने पाहिलंय. म्हणून कुणी कोणाला क्रॉस करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही सरळ मी सरळ, यथामाम प्रपद्यन्ते. तुम्ही सरळ मी सरळ. तुम्ही वाकडेत वक्रेन तुंडेन साहित्य वक्रतुंडा. म्हणून तीर्थातलं कीर्तन आहे, तीर्थातली कीर्तन अशी मरगळ आली नाही, चॅलेंज करून करावे लागतात. समर्थांचं विधान असे, मराठा तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, धर्मस्थापनेचे नर ते ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. तुझा तू वाढवी राजा, मलेंच्या संहार झाला, उदंड जाहले पाणी, स्नानसंध्या करावया, बुडाला औरंगजा पापी, आनंद वन भुवनी. हे विधान आहेत. मराठा ती तुका मिळवावा एक वाक्य, ए मराठीचे नगरी दुसरं वाक्य, घोटविंडाळ ब्रह्मज्ञाने हाती, संस्कृत देवे केले, प्राकृत काय चोरापासून आणले. मराठी भाषा आणि मराठी विषयी संतांचा त्या काळात असलेला जिव्हाळा हा अंडरलाईन करण्यासारखा असल्यामुळं संस्कृत येऊ नये असं माझं मत नाही, ते आलंच पाहिजे. त्याला गमगच्छ जाणं इथपर्यंत ठीक आहे भंडारकरांच्या, पण गम तयार कसा झाला याचा गम असेल तर, आणि नसतानाही तो जर विनाकारण आपल्याशी चर्चा करत असेल तर मला कधी कधी वादकाला स्वर गिल्ल्या गायकाला म्हणावं लागतं, काय आवाज आहे तुमचा, नाही कळलं तुम्हाला, म्हणावं लागतं काय आवाज आहे. कधी कधी कसे तरी गचाळ लोक बसले तरी आम्हाला म्हणावं लागतं काय टापटीप आहे. कीर्तनकारावर येणारा काळ असा दुर्दैवाचा आला सुधाकर भाऊ की द्रव्यापोटी
दारू पिणाऱ्या नेत्याच्याही वडिलाच्या पुण्यतिथीला आपल्याला म्हणावं लागतं यांचा जुना परमार्थ आहे. यापेक्षा दारिद्र्याचा काळ अजून यायला काय राहिला. विठाला स्तुती ऐकता हर्ष वाटे मनाला स्वभावात हा मानवी दोष ठेला. प्रत्येकाला माझी स्तुती प्रिय आहे. मला जर कुणी तुम्ही 2-3 जण जाताना म्हणालात की तुम्ही मूर्ख आहेत तर मला राग येतो. परंतु संतांची वचने स्वकीर्ती कानी न ऐकावी, पूज्यता डोळा न देखावी. एरवी तरी मी मूर्खू जरी जाहला अविवेकू, हे संतांची वचन आहेत. ज्ञात्या पदाला पोहोचलेल्या तुकोबराने म्हणावं मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी. मला एकाने पत्रिका छापताना विचारलं पत्रिकेत तुमचं नाव काय लिहायचं. म्हणजे प्रत्येकाची पदं वेगळीत ना. कोणी कीर्तनाचार्य, कीर्तनभूषण, प्रबोधनकार, विनोदाचार्य, रामकथा प्रवक्ते, भागवताचार्य, श्रीमहंत, मंडलेश्वर, विद्यावाचस्पती. मी म्हणलं आता मी काय लिहू, मी सगळे पदं भोगून त्यागली आहेत, मला काही ते लिहायचं नको. पण तरीसुद्धा काय लिहायचं आहे. मी त्याला रिक्वेस्ट केली पत्रिकेत नाव माझं लिहि, सध्या तूर्त वैकुंठवासी लिहू नकोस. माझे विधानं तुमच्यापर्यंत पोहोचतात की नाही मला माहिती नाही, पण ज्यांचे रिप्ले मला मिळतात त्यांच्यावर मी प्रसन्न आहे. मंडपात मला भाऊक गर्दी अजिबात आवडत नाही, खाण्याची तर अजिबात आवडत नाही. जे जाणकार लोक आहेत ते 25 असावेत, पण रिस्पेक्टिव्ह असले पाहिजेत, प्रसन्न असले पाहिजेत. मी अमृतानुभवातला एक भाव मांडतो आणि पुढे जातो. माऊलीने एका कमलदलाला विचारलं तू कसा रे विकसित होतोस, तुझ्या सुगंधानं वेळ लागतं. आणि मदोन्नमत्त हत्ती गंडस्थलातला मध द्रवत जातात ना, तेव्हा मृगांच्या झुंजी फिरत असतात आणि भुंगे भ्रमर करत असतात आणि त्या सुगंधासाठी वेडेपिसे होत असतात. हे कमळा तू कसा रे विकसित झालास. माऊलीची भाषा आहे बरं का. कसा विकसित झालात. ते कमळ म्हणालं मी माझ्यात विकसित व्हावं हे सामर्थ्य अजिबात नाही. वृक्षाची पानं हालेजाची सत्ता हे जर विधान आहे तर मी माझ्या सत्तेनं कसा विकसित, मला विकसित करणारा कोणीतरी एक आहे. पण तरी पर्यायी योजना सांग ना कसा विकसित झाला. त्या कमलदलाचं वचन असे की सूर्यकिरणाची छबी माझ्यावरती आल्हाद पडल्यानंतर मिटलेल्या माझ्या कमळाच्या पाकळ्या विकसित होतात. आता ऐका, तसं तत्वज्ञानाचं कीर्तनाचं कमल फुलण्यासाठी रिस्पेक्टिव्ह श्रोत्यांचे चेहरे प्रसन्न असावे लागतात, प्रसन्न असावे लागतात. नाही तर जगातलं सगळं दुःख त्याच्याकडे आलंय आणि त्याला नीट करायला मला बोलवले अजिबात नाही. कीर्तन घेताना आम्ही काही कोर्टात ॲफिड्यूट करत नाहीत की माझ्या एका अभंगात तुझं कल्याण होईल, वाटोळं होऊ दे, मला घेणं नाही काही. एक वाक्य बोलतो, महात्मा ने आपने मस्ती में मत्त होना चाहिए, आग लगे वस्ती में और साधु अपने मस्ती में रहना चाहिए. क्या करना है किसी का. मला कोणी म्हणले कीर्तन नको, बसल्या बसल्या प्रवचन, तेच उभं अभंग बसून सांगायचं काय त्रास आहे मला सांगा तुम्ही. त्याचं नाव प्रवचन. मला अभंग निरूपण करता येतं सगळं, तेच सांगायचे मटेरियल बसून सांगायचे. कीर्तन विठ्ठल विठ्ठल कट, प्रमाण कट, आपणच प्रमाण द्यायचे. मग काय तबल्यावाला, मग काय पखावजवाला, मग सिंथवाला, त्याचं नाव कथा निरूपण. मार्ग अनंत आहेत. MSCBला जर इलेक्ट्रॉनिक मीटर आलं आणि त्याला छेडछाड करता येत नाही तर पुन्हा रीडिंग कमी करणारे सुद्धा महाराष्ट्रात आहेत. याच्या जाणीवा असल्या पाहिजे. पर्याय योजना आहे की नाही. ब्रँड गाडी घेतली माऊली, ब्रँड गाडी घेतली आणि विकायचं ठरलं. 3 लाख गाडी माझी चालली. माझ्या अखिल मामू नावाच्या मी मेकॅनिकलला म्हणालो याला पर्याय काय करतात. तो बोले महाराज चिंता मत करू, 50,000 बना देंगे. 3 लाखाची 50,000 करता येते. ह्या सगळ्या पर्यायी व्यवस्था असल्यामुळं एकावरच अवलंबून राहावं असं काहीही अजिबात नाही. माझ्या जीवनात तर मला कोणाचाच त्रास झाला नाही. सगळ्यांनी मला प्रेम दिलं. फडकरी, संस्थाचालक, संस्थानिक, मठाधिपती, महंत, शिक्षक, विद्यार्थी, अध्यापक, चातुर्मास्यात अध्ययन अध्यापन करणारे, वाजवणारे. आपण कुणाला जीवनात क्रॉस कधी व्हायचंच नाही. क्रॉस झाला की त्रास होतो. त्यांनी जर आपली टीका केली तर सकाळी उठायचं, त्याला भेटायला जायचं, काय स्वभाव तुमचा उत्तम आहे. ते मरून मरतं, त्याला बोलायची काय गरज आहे. कल्पना करा, मरून मरतं. काय स्वभाव आहे तुमचा. तुमच्यासारखा अभ्यासू सध्या महाराष्ट्रात मी पाहिला नाही. असं 3दा म्हटलं की तो पुन्हा आपल्याला भेटायला शाल श्रीफळ घेऊन येतो. महाराज खरंच तुमचा स्वभाव चांगला आहे. वचने किम दरिद्रता काही लागत नाही.
अहो, प्रपंचात असताना बायकोला जर म्हणालो की तुझ्यासारखा स्वयंपाक कोणाला येत नाही तर 3 वेळेला ताजं करून ती खाऊ घालते. कीर्तनाला कथेला आपण कोणाकडे जर मुक्कामाला गेलो आणि त्या ताईला म्हणालो की काय स्वच्छ बिल्डिंग ठेवली आहे तुम्ही, भांडी अतिशय सुंदर आहेत, ती म्हणती महाराज दुधातल्या दशम्या मी करते, कपडे धुवायला खाली पाठवा आणि टिफिन पण देते. हां, दृष्टांत नाही कळला तुम्हाला? नांदायला आलेल्या सुनेला सासूनी इच्छा नसली तरी आत्ता म्हणायचे तुझ्या हातची पुरणाची पोळी नंबर 1 झाली. हां, अप्रतिम. अगं, ओठावर धरली आणि विरगळली, काय स्वयंपाक आहे तुझा. आणि तुम्ही जर म्हणाल ना तुला स्वयंपाकच येत नाही, तुझे पाय सपाट आहेत, वर भावल्यात, एवढा जाड काठ असतो का, ती म्हणती 25 वर्ष सांभाळेल तुझा टोंगळा, जर मी 2 महिन्यात नाही बाजूला केला तर माझा बाप दुसरा. पण हे चालत नाही. आता कुणाशी ऐका, कुणीच ऐका प्लीज प्लीज, पार्लमेंट मेंबर सायलेंट प्लीज. आता ऐका ना, आता कुणीच कुणाची खुन्नस करण्याचा प्रयत्न करू नका, काही होणार नाही. विनाकारण तुमचं जळगाव होऊन जाईल. काय होईल तुमचं? आणि मग भस्म आम्हाला लावायची पाळी येईल. अघोरे भेव थगोरे भेव घोर घोर थरे भ्या. त्याने विचारलं भस्म का लावलं? म्हणलं तुमचं आयतं झाल्यामुळे, बाकी काय करायचं. तुम्ही जागे राहा सगळेजण, मला वेळ कमी आहे. तास न तास अशी बडबड करणार आहे मी मनुष्य आहे, पण पंढरपुरात हे परवडत नाही. इथे देणंही पापाला कारणीभूत आहे, घेणंही महापापाला कारणीभूत असल्यामुळं ढेकणाला ढेकण चावत नसतो. आळंदी त्रिंबक पैठण पंढरी या वारीतलं द्रव्य घेणं म्हणजे आपल्या अंगाला गावी गेल्यावर श्वेतकुष्ट करणं. विठाल विठाल मी सगळ्या श्रोत्यांना, माता भगिनींना, टाळकऱ्यांना, महाराज लोकांना अभंगाच्या एका विशिष्ट दिशेनं घेऊन जातोय. तुम्ही कृपया सावध राही. तुम्हा सगळ्यांना सूचना आणि प्रार्थना आहे. आपल्याला आपल्या पूर्व परंपरेचा आज विसर पडत चाललेला आहे. आपल्याला आपल्या पूर्व परंपरेचा कमालीचा विसर पडत चाललेला आहे. मला रागावू नका, कोणी ठराविक वक्ते आणि विद्वान सोडले या तीर्थातले आणि आळंदीतले, तर अन्यांना जर विचारलं तर त्यांना उमगणार नाही, आपल्यालाही कळणार नाही. ते असं आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा इथपर्यंत आपण आलो. आत्ता नाथ परंपरेत काश्मीरी शैवागमनाच्या नियमाप्रमाणे किती पंथ आहेत असा प्रश्न जर आपल्याला एखाद्याने विचारला, जन्म चाललाय आपला भजन म्हणताना आदिनाथ गुरु हरिपाठात, आणि त्याला चाली पण गोड होत्या पूर्वी. मी एक फडकऱ्यांचं चालीचं प्रकरण पेश करतो. मला तुम्ही घोळून टाळ वाजवून उत्तम साथ कराल अशी अपेक्षा पांडुरंगाच्या चरणी करायला हरकत नाही. आदिनाथ गुरु
आधी शब्दाला पॅरामीटर लावता येत नाही, आधी शब्दाला स्केल लावता येत नाही, आधी शब्दाला मापन लावता येत नाही. जगताच्या आधी जे तत्व शिल्लक आहे त्याचं नाव आदी आहे. आणि त्या परब्रह्म परमात्म्याला नाथ उपाधी दिली. पूर्वीचे लोक सीतानाथ, द्वारिकानाथ, रुक्मिणीनाथ शब्द म्हणत असायचे. दुसरा शब्दच नाही. कृष्णनाथ, राधानाथ, पंढरीनाथ, नाथ शब्द. नाथ ईश्वर आहे. आवाज कमी करा बरं का, आवाज कमी करा. नाथ ईश्वर आहे आणि अनाथ जीव आहे. सर्वज्ञ तो परमात्मा आणि अल्पज्ञ जीव. विभुव्यापक ते ब्रह्म आहे. आपण त्याच्या तुलनेला जाऊ शकत नाहीत. एक परता संत आणि देव ही तुलना आपल्याला करता येईल, पण जीव आणि देव याची तुलना करता येत नाही. परमात्मा व्यापक आहे, आपण अंशी आहेत, त्यामुळं आपण तिथपर्यंत जाणं अशक्य प्रकरण आहे. ही पाठ सांगणारी माणसं आहेत. या परंपरेनं मी समलंकृत आहे, अलंकृत आहे. येशांचरण सानिध्यात मला याची जाणीव आहे, माहिती आहे. माझ्याकडनं सिद्धांत प्रतिपादन नाही करता येणार, पण अपसिद्धांत होऊ देणार नाही माझा स्वतःचा स्वभाव. तुम्ही श्रवण केली मंडळीत ना, उगीच काहीतरी करण्यात आणि उगीच काहीतरी तुमच्यासमोर अवा वा क्या क्या बातय करत टाळ्या घेण्यात काही मजा नाही. आत्ता हे कीर्तन रेकॉर्ड होत आहे, त्यामुळे कधी ना कधी क्लिपा तुम्ही पाहणार आहेत, त्या व्हायरल होणार आहेत. मी बीडला पोहोचायच्या आत एडिटिंग करून हे तुकडे समाजापर्यंत जाणार आहेत, लक्षात धरा. त्यामुळं वक्ता आणि नेता यांना बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोललेलं या काळात अतिउत्तम अशा प्रकारचं लक्षण आहे. नाही ते मला तसे म्हणायचे नव्हते, मी तसं म्हणणारच नव्हतो, अशी विधानं खर्च करावी लागतात. भगवान उमेचा नाथ, त्याचं नाव आदिनाथ. तो सगळ्या जगातल्या गुरूंचा गुरु आहे. आता गुरु, परमगुरु, परमेष्ठी गुरु आणि परात्पर गुरु हे अपरिचित गुरु लोकांना कोणते माहितीत? गुरु, सद्गुरु आणि जगद्गुरु. जगद्गुरु ते बऱ्याच लोकांचा भ्रम आहे, कोणाला म्हणावं. मी 2-3 प्रमाण तुम्हाला देतो. वैष्णव काव्य स्मृती नावाचा ग्रंथ, दुसरा सत्सिद्धांत मार्तंड ग्रंथ, 2 ग्रंथाचे पुरावे देतो. सुभक्तो नामदेवा वै विठ्ठलो गोकुलस्तथा विष्णुस्वामी अनुयायानाम त्रयोद्वारा सतान्मताः नामदेवम जगद्गुरुम द्वाराचार्यम प्रणाम्यहम. एक पुरावा तुमच्या समोर दिला मी. म्हणूनच तुकोबाराय जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. ते आहेत म्हणून हे आहेत. बर, आता जगत आणि विश्व दोघांचं वाचक एकच आहे. माझ्याकडे एक ड्रायव्हर होता. आम्ही मराठवाड्यातली, बीड जिल्ह्यातली अविकसित माणसं.
मला मुंबईला जायचं होतं घाटकोपरला एक सेकंड हँड गाडी घेण्यासाठी. मला आणि राऊत महाराजांना दोघांना जुनी गाडी घेण्याची फार इच्छा होती. त्या काळात इंगळे महाराजच असे होते बीड जिल्ह्यात की त्यांनी स्ट्रॉंग नवी ब्रँड गाडी घेतली होती. आम्हाला तर फॅट घ्यायची, त्यांच्याबरोबर फिरायचे, पण 2.5-3 लाखाचा ऐवज आणायचं कुठून. भिवंडीला जर मानकोळीला कीर्तनाला आलो तर 600 रुपये दक्षिणा द्यायचे आणि 450 रुपये डिझेलला लागायचे. अशा काळात गाडी कशी घ्यायची कल्पना करा तुम्ही. हे द्रव्य घेणं न देणं यावर फार काही वेळ वाया घालू नका कीर्तनकारांनो. विठाल भाष्यकारा ते आणि मावळीवीत विश्वाभासू 42 वर्ष त्याच्यात गेली आहेत. किती? 42 वर्ष. त्यामुळे ते घ्यावे का द्यावेत का किती घ्यावेत कृपयावर कमेंट नो कमेंट. काही आवश्यकता नाही. ज्याचं त्याचं हे आहे त्याला तर मिळतंय. विनाकारण आपण पिळे घेण्यात काही मजा अजिबात नाही. फक्त घेण्याच्या आणि कमवण्याच्या भिन्न भिन्न मेथड पद्धती आहेत, ही मात्र सत्य आहे. माझे विधानं तुम्हाला कळतात ना तीर्थात, त्याच्या मेथड वेगळ्यात की कोणत्या परंपरेनं कसं आपल्याला ते आणता येईल. पाणी आपल्याकडंच येणार आहे, पण ती पाठीमागून ओळवायचं की अंडरग्राऊंड करायचं की वरून ठिबक सिंचन प्रकल्प करायचा, हा ज्याचा त्याचा प्रकरण आहे. त्यामुळं द्रव्याबद्दल कृपया वेळ वाया न दवडता आपण आपल्या विहित चिंतनाकडंच जास्त वेळ खर्च करणं फार गरजेचं आहे, असं पर्सनल मला वैयक्तिक वाटतं. त्यामुळे मी माझ्या अभंगाकडं ओळतो आहे. गुरुपदावरती काही देवता ठराविक आहेत, काही देवता राम राम आहेत पण गुरुपदावरती नाही. सूर्य सूर आहेत पण गुरुपदावरती नाही. चंद्रमा देवता आहे पण गुरुपदावरती अजिबात नाही. ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? गुरुपदावरती नाही. सरस्वती विद्येची देवता आहे पण गुरुपदावरती नाही. उमा ही शिवाची अर्धांगिनी आहे पण गुरुपदावरती नाही. निवृत्तीनाथांचंही वचन त्यांच्याबद्दल असे विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू. जगद्गुरु काय आणि विश्वगुरु काय, दोघांचं वाच्य एकच आहे. माझ्या ड्रायव्हरला मी म्हणालो गाडी आपल्याला घ्यायची आहे पण आपण धवल शुभ्र गाडी घेऊ. ऐकताय ना तुम्ही? आपण कशी घेऊ? धवल शुभ्र गाडी. तो म्हणला तुमचं माझं यामुळंच जमत नाही, घेतली तर व्हाईट घ्यायची. अरे विठाल विठाल हे आमचे बिचारे हांडेवा मोठं तळमळीनं सातत्याने पंढरी संदेशला लिखाण करतायत. माझं लक्ष तुमच्याकडनं होतं, आत्ता माझी नजर तुमच्यापर्यंत पोहोचली. धन्यवाद देतो. मी पुढे जातो. असं आहे, विश्वगुरु दादाई, जगद्गुरु तुकोबाराई आणि अजून एक अनंत गोपाळदासांच्या आरतीतलं प्रमाण देतो. तुम्हाला नाथांची आरती मान्य असेल तर ऐकताय ना तुम्ही? मान्य असेल तर प्रमाण असे सगळ्यांच्या पाठातलं आहे. आरती एक नाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी थोर जगद्गुरु जगन्नाथा आरती एक नाथा. आरती एक नाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी थोर महाराष्ट्रातल्या संतांची जगद्गुरु पदाची यादी तुमच्या समोर मी सुपूर्त केली आहे. आता देवांची सांगतो. कृष्णं वंदे जगद्गुरु. भगवान दत्तात्रय गुरुत्व पदाला. गणेश सुद्धा गाणपत्य परंपरेत सौर्य, गाणपत्य, शाक्त, शैव आणि वैष्णव हे जे 5 आहेत, या 5 पैकी गणेश सुद्धा जगद्गुरु पदावर लिंग पुराण, गणेश पुराण आणि मुद्गल पुराणाचा पुरावा आपल्या समोर दिला मी. कृष्ण परमात्मा जगद्गुरु पदावरती आहेत, दत्तात्रेय जगद्गुरु पदावरती आहेत आणि विष्णू नारायण एक जगद्गुरु आहेत. अशा जगद्गुरूंची यादी तुमच्यासमोर मी सुपूर्त केली. त्यात ते तुम्हाला जे फावतील, आवडतील, योग्य वाटतील, सप्रामाण्यांनी वाटतील. मी प्रमाणाविना बोलतच नाही, पण तुम्हाला जे रुचेल फावेल ते तुम्ही स्वीकारावा अशी तुम्हाला विज्ञापन आहे. बरं, या परंपरेत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ही परंपरा आहे. ज्ञानोबराच्या परंपरेत कुठल्या कुठल्या संतांचा समावेश होतो? उत्तर, त्याचं उत्तर बहिणाईंच्या पर्यंत समावेश आहे.
निळोबाऱ्यांच्यापर्यंत समावेश आहे, सच्चिदानंदांचा समावेश त्याच्यात आहे, राघव केशव चैतन्य बाबाजींचा समावेश त्याच्यातच आहे. म्हणजे सगळ्या परंपरा त्यातच आहे. या परंपरेत गोरोबा काकांचा समन्वय, या परंपरेत श्री नरहरी महाराज सोनारांचा समन्वय येतो. म्हणजे बहुधा नाथ संप्रदायाच्या अंगानं जगणाऱ्या अनेकविध परंपरा लुप्त सुप्त आहेत. जसं वेदांच्या प्रचलित शाखा आहेत, पण सुप्त शाखा आता सापडत नाहीत. फॉर एक्झाम्पल, बाष्कळ गोत्री ब्राह्मण शिल्लक आहे, पण बाष्कळ शाखेचं वेद अध्ययन आत्ता दिसत नाही. सामवेदाच्या 2च शाखा जिवंत आहेत, अन्य शाखा लुप्त सुप्त झाल्या. कसं? जसं कीर्तनातल्या परंपरेच्या चाली आता लुप्त झाल्या, तद्वत वेदांच्या शाखा आणि काही प्रकरणं लुप्त झाली. त्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी तुमच्यासारख्यांची तीर्थात आवश्यकता असते. विठाल आणि कृपया स्त्री शक्तीच्या संबंधाने अधिक वल्गना आणि टिप्पण्या करू नका. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः आदिनाथ उमा बीज प्रगटले. भारतीय तत्वज्ञानाचं सारस्वतांचं जे सिद्धांतिक चिंतन आहे ना, ते उमेच्याच कानात भगवंतानी शक्तीचे कर्ण कुहरी. त्यामुळं फार भानगडीन वादक कृपया येणाऱ्या काळात जड जातील. मी एक वाक्य बोलू का? जहद अहजद बिंब प्रतिबिंब सत्ख्याती असत्ख्याती हे प्रकरण पाठात चिंतनात प्रवचनात 100% असले पाहिजेत. प्रकरणात चिंतन मांडताना हे सांगितलेच पाहिजेत. अजातवादाचं प्रकरण मांडलंच पाहिजे. पण पुढचं वाक्य ऐका. कीर्तनात अन्यांचं डोकं दुखेल आणि आपल्या विधानानं टाळकरी टाळ ठेवून जातील असे विधान नसावेत. हल्ली या उदंडवादापेक्षा संवाद कीर्तनात असावा. प्रकरण केवलाद्वैत प्रकरण आणि पुष्टीमार्गी जे हे वल्लभमतानुयायी आहेत ना, म्हणजे मी तुमच्यासाठी हा परिष्कार सांगून देतो. चैतन्याचा अविकार विकार संबंध म्हणजे जगत, ही जी मांडणारी पिलावळ आहे ना, त्यांची गर्दी खूप झाली आता. विठाल याच पंढरपुरात गोपाळ शास्त्री गोरे सोनपेटकर शास्त्री महाराज, याच पंढरपुरात एकनाथ महाराज दिगलूरकर मुमुक्षु पाठशाळेचे श्रद्धेय वैकुंठवासी भाऊ वक्त्याबा, ही माणसं ज्ञाती होती. आळंदी तीर्थक्षेत्रातही साधकाश्रम आणि त्याच्या संबंधानं असलेला दर्जा, त्याच्यानंतर पुन्हा संस्थेच्या क्रमात आलेलं शांताराम गुरुजींचं चिंतन, गुरुवर्य घोले महाराजांची स्पष्टता आणि स्वच्छता, या भूमिका समाजापर्यंत जायला हव्या. याचा अर्थ असा नाही की अन्य वेळेत पिसेत अजिबात नाही, त्यांनाही बरोबर घेऊन जाणं काळाची गरज आहे. पण ही बाजू अशी आहे हे सांगणं काही पाप अजिबात नाही. ही ध्यानी मणी माणसी लक्षात धरण्यासारखी सुधाकर भाऊ ही गोष्ट असल्यामुळं तुम्हा सगळ्यांना मी वेळ खर्च करतो आहे. भगवान आदिनाथाची नाथपंथीय परंपरा सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांना जर विचारलं दर्शनी कोण आणि अवघड कोण, तर मोठी पंचायत होती. म्हणता येतं हे आदिनाथ गुरु सकळ, म्हणायला काही त्रास नाही. स्वरातही म्हणता येते, बिना स्वराचंही म्हणता येते, तालात म्हणता आलं तर परम भाग्यस, तालात नाही म्हणला तरी ठीक आहे. परंतु नाथांच्या 12.5 पंथांची जाणीव, अय्यपंथी कोण, सीतापंथी कोण, रिद्धिनाथी कोण, संतोषनाथी कोण, हे जर सांगायला विचारायला गेलं तर मोठी पंचायत होऊ शकते. म्हणून त्यातही पुन्हा दर्शनी कोण आणि अवघड कोण, सरळ गणित आहे. ज्यांच्या कानाला छेद दिलेला आहे म्हणजे छिद्र पाडलेलं आहे आणि कुंडल धारण केलंय ना, ते दर्शनी. ज्यांच्या कानाला छेद नाही ते अवघड. म्हणून आपल्या परंपरेत नाव आहे गहेणी, म्हणजे कठीण, अवघड, गुज्ज, न कळणारं, झाकलेलं. पण ते ज्ञान त्यांनी त्यांच्याकडे न ठेवता, आता ऐका माझ्या शब्दांची रचना आणि महाराष्ट्रातल्या संतांच्या नावाचा एक निकष अर्थ. तो अर्थ असा आहे, निवृत्तीनं निवृत्तीचं निवृत्तीपर तत्वज्ञान जगताच्या निवृत्तीसाठी ज्ञानाच्या स्वाधीन केलं. ऐकताय ना तुम्ही सगळेजण, ऐकताय ना? पण ते निवृत्तीचं तत्वज्ञान ज्ञानाखेरीज अन्यांना पचणं, पटणं, रुचणं, फावणं, कळणं हा प्रकार एवढा सोपा न. तुम्ही जागेत ना सगळेजण, सोपान आणि सोपान नावाचा ब्रिज, जिना, पूल ओलांडला तर मग ॲट अ टाइम तेने मुक्तिचारी साधी. ही फिलॉसॉफी आहे, हे तत्वज्ञान आहे. महाराष्ट्रातल्या संतांच्या नावामध्ये ही ताकद आहे. ही झाली नाथ परंपरा. या परंपरेत सगळ्यांचा समावेश होतो. क्षमस्व, बैरागी द्वैती, शुद्धाद्वैती, द्वैताद्वैती
आणि अचिंत्य भेदाभेदी हे सगळेजण जवळजवळ बैरागी पंथातले नाथ पंथाशी कनेक्ट आहेत. आता हे आम्ही जे आता तुम्ही मी ज्या दशनामी परंपरेत आत्ता आहोत, गिरी असतील, सरस्वती असतील, आश्रम असेल, सागर असेल, पर्वत असेल, आपण सगळेजण हे काश्मीरी शैवागमनाच्या शांभवा अद्वैतातल्या 52 मढीतली पिलावळ आहे. कशातली? मढी म्हणजे मठीचं बदललेलं स्वरूप आहे मढी. त्यातून आपण आलो. त्यांच्याकडनं आपल्याला घ्यावी लागली. सरस्वती को पूछा की मढी में मढी कौन है? तो बोलेगा मेरी मनमुकुंद मढी है. विचारतात, जुने लोक विचारतात. मी दंड कमंडलू घेऊन माहूरगडला गेलो आणि मधुसूदन भारती नावाचे एक अत्यंत विद्वान संन्यासी, पितामह भीष्मांच्या सारखे निर्वैर जीवन जगणारे आदरणीय भाऊ, त्यांनी मला पाहिलं, ओम नमो नारायण केलं, लाही आणि नारळ मला प्रसाद म्हणून दिलं. मला जरा राग आला. महाराष्ट्रात आपण निमंत्रण देऊ नाही, तारखा घेत नाहीत, हजारो लोक आपल्यासमोर असतात आणि याने आपला नारळ फेकल्यासारखं केलं. काय हा मनुष्य आहे? लोक म्हणले काही बोलू नका. 12 वर्षांनी खाली उतरतात आणि एकदाच गोदावरीला स्नानासाठी येतात. त्यांचा अधिकार फार थोरला आहे. त्यांना मालक सगळे म्हणतात, एकही शब्द बोलू नका. मी खाली बसलो, दंड हातात घेतला आणि त्यांना मला विचारलं, क्या नाम है आपका? मला विचारलं. काय विचारलं? क्या नाम है? मैंने बोला अमृत आश्रम. कोण आश्रम की आश्रम हो? मला प्रश्न विचारला बरं का. बाप मिळाल्यावर अवघड असतं. कोण आश्रम की आश्रम हो? मी त्यांना म्हणालो, 1 मिनिट, मला जरा पाठीत कळ आलेली आहे. कळ आली नव्हती, मला माहीत नव्हतं. बाहेर आलो, मोबाईल सुरू केला आणि आनंद आखाड्यातल्या ब्रह्मलीन सागरानंदांना विचारलं की मुझे पूछा है कि कौन आश्रम के आश्रम हो? ते बोले, बाबा तुझे पता नहीं चलता क्या? म्हणे, नहीं ना गुरुजी, बता दो. बोले, अवंती आश्रम का आश्रम बोलो. आत गेलो आणि त्यांना सांगितलं, गुरुदेव मेरे गुरुजी की कृपा से मेरा छोटा सा नाम अवंती आश्रम का आश्रम हुआ है. तो आश्रम की व्याख्या काय है? ओम नमो नारायण महाराज जी. आमचे लोक वाढायलेत महाराष्ट्रात आता. विठाल विठाल ये निरंजनी का महात्मा है, बहुत अच्छा महात्मा है. चला, वेळ आपल्याला कमी आहे, ऐका ना. त्यांनी मला विचारलं आश्रमची व्याख्या काय. आता मला कीर्तनकारांची दुरावस्था अशी आहे, मला विचारतात पत्रिकेत नाव काय आपलं लिहायचं आहे. म्हणलं अमृताश्रम. कुठे बांधलाय? मी त्याला कौतुकाने विचारलं, पाणी नेत असतो का रे? स्नानाला 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 स्नानाला. म्हणजे स्क्वेअर फूट, घनफूट आणि किती बाय कितीची चतुस्सीमा म्हणजे आश्रम आहे का? नाही. आश्रमाची व्याख्या शंकराचार्यांनी मठोपनिषदामध्ये मठामना ग्रंथात अशी केली. ती व्याख्या तुमच्या सगळ्यासाठी पेश करतो. ते असं म्हणाले, आश्रमग्रहणे प्रौढः, आश्रमग्रहणे प्रौढः आशापाशविवर्जितः यातायात विनिर्मुक्तो एतद आश्रमलक्षणम. याचं ट्रान्सलेशन सांगू? अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः. विठाल विठाल शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांना त्या काळात परमहंस दंडवत स्वामी, नरहरी महाराज रावेरकर, गावबा महाराज कुलकर्णी कांसानकर आणि आपले चिरंजीव हरिपंडित यांनी एक प्रश्न असा विचारला की आपली परंपरा समाजासमोर काय मांडावी, काय मांडावी. आदिनाथ गुरु आपण ऐकली आहे, आपली परंपरा काय सांगावी, सांगितली पाहिजे. 4 पथ आहेत ना इथं. मन बुद्धी चित्त अहंकार या देहचतुष्टयाचा काही संबंध नाही. 4 संप्रदाय सांगायचेत. म्हणजे मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम. या खाली भाव लिहिताना ते असं म्हणाले, ज्ञानोबाराय म्हणाले, हे संवाद चतुष्पथीचे गणेश जाहले. समूहाचे मालक, प्रतिनिधी, मार्गदर्शक जाहले. 4 संप्रदाय कोणते? चैतन्य, स्वरूप, प्रकाश, आनंद. हे 4 जण मार्गदर्शक बनले.
मार्गदर्शक बनले. केवळ राघव चैतन्य सांगून चालणार नाही. मग त्याचं महावाक्य काय, पुन्हा त्यांचा वेद काय, त्यांचं उपनिषद कोणतं, त्यांचे वेदांची पदं काय, त्यांची इष्टदेवता काय आणि उपास्य काय, इथपर्यंत प्रकरण हे मागे 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 जात राहतं. एक सांगू का तत्त्वज्ञानाचं? चिखलात 4 चाकी गाडी एक्सलेटर देऊन जेवढी रेस कराल तेवढे मागलचे चाकं चिखलात गुंतल्या जातात. तसं तत्त्वज्ञान आहे. म्हणून ती गुंतलेली गाडी जर काढायची असेल ना तर त्याला मुरुम किंवा दगडं टाकावे लागतात आणि मग रेस करून गाडी काढावी लागते. काहींना तत्त्वज्ञानाचा विस्तार प्रचंड करता येतो, परंतु सुखात बाहेर पडता येत नाही. महाभारतात अभिमन्यूला चक्रव्यूह रचता येत होतं, पण बाहेर पडता नाही आलं. तसं अभंगावर ओवीवर विस्तार खूप करता येतो. गायकाने तिहाई त्रिपल्लीची ठायलय गाताना विस्तार खूप करावा, पण मूळ 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 लय आणि मूळ स्वराला न विसरता प्रवास त्याचा असला पाहिजे. पक्षी दिवसभर भरारी मारतात, पण दिवा लावला की घरट्यात येतात. गायी चरतात, पण गोठ्यात आपल्या वासराकडे येतात. तसा वक्ता सूत्रवत असला पाहिजे. तो पांगला की संपलं. मला या अभंगावर ही वेळ अजिबात पुरणार नाही. माझ्यासारख्या पागल माणसाला या अभंगावर मिनिमम 3 दिवस अपेक्षित आहेत. विठाल या सगळ्या विचारलेल्या सज्जनांना नाथरायांनी देऊळवाड्यात आपल्या श्रीखंड्यासमोर उभा राहून आसवांच्या धारा गाळत आपली परंपरा प्रतिपादन केली आहे. आपली परंपरा सांगताना ते म्हणाले, आदि नारायण साराचे सार, आदि नारायण साराचे सार, आदि नारायण साराचे सार, आदि नारायण साराचे सार, साराचे केला उपकार ब्रह्मदेवा, केला उपकार ब्रह्मदेवा, केला उपकार. म्हणा गायक लोक, केला आदि नारायण साराचे सार,
प्रत्येकाने प्रत्येकाच्या परंपरा मांडाव्यात. फक्त आपलीच परंपरा योग्य आहे या गुरु महाराज या हे परभणी जिल्ह्यातल्या वाशिम प्रभागातले लोटांगणे महाराजांचे शिष्य आहेत. हा मनुष्य झोळीत भिक्षा मागून एवढा सप्ताह प्रतिवर्षी एकटा करतो. हा मनुष्य महात्मा बनाने के लिए एकदम करेक्ट है. इसकी चोटी निकाली, मुंडवा दिया तो महात्मा बन सकता है. इसको अभी आने वाले प्रयाग में इसको मुंडवा देंगे. बढ़िया विठाला. माझं वाक्य तुम्ही मनपूर्वक ऐकलं नाही. प्रत्येकाने आपापल्या परंपरेबद्दल प्रेम ठेवलं पाहिजे. पण माझ्याखेरीज अन्यांची परंपरा मोठी नाही हे म्हणणं मात्र घातक आहे. हे म्हणणं मात्र एकदमच घातक आहे. व्हेरी डेंजरस स्लो पॉयझन. एकदम बेकार आहे ते, घातक आहे, त्रासदायक आहे. म्हणजे राम महाराज वाजवतातच पण बाकीच्यांना अक्कल नाही हे बरं नाही. 100% नवीन पोरं आहेत, चांगले होतकरू आहेत. आता सोलो वाजवायला लागलेत, नावारूपाला आलेत. संप्रदाय एकेकाळी गरीब होता. आज आपली लेकरं दागिने अलंकार घालून पंडित जशराजांच्या, पंडित भवानी शंकरांच्या, बड्याबड्यांच्या साथीला बसायला लागले. ते संप्रदायाचं ऐश्वर्य आपल्या वादच नाही. फक्त त्या गाणं वादनं कलेला उपासना आणि भक्तिपथाची चट अपेक्षित आहे. एवढंच हे अपेक्षित आहे. हे नसेल तर मग काय उपयोग नाही त्याचा. मला सगळं पाठ आहे पण इतरांच्या प्रती ओलावाच नसेल तर मग ते काही मंडुकी वटवटच आहे, काही कामाचीच नाही. वेळ आपल्याला खूप कमी आहे. इकडे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आणि इकडे आदि नारायण साराचे ते सार. दोघांना गुरुत्व आहे, दोघांना गुरुत्व आकर्षण यांच्या अंगी. सत्शिष्याचं चित्त आकर्षित करण्याचं यथार्थ सामर्थ्य ज्यांच्या अंगी असतं त्याला गुरु म्हणावं. तो प्रकाशवाचक पण अर्थ होतो. आदि नारायण साराचे ते सार. नारायण आणि भगवान उमापती महादेव, आदिनाथ आणि नारायण दोघांना प्राधान्य. मला माझ्यासमोर तुकोबाऱ्यांची मूर्ती इतकी सुंदर नटवली, इतका सुंदर लख प्रकाश आहे. रुक्मिणी प्राणसंजीवन परमात्मा तिथे, वरती झाड आहे अशी भावना केली आहे, लख प्रकाश तिथे टाकलेला आहे. महाराजांची परंपरा जर विचारली तर मुख्य महाविष्णू चैतन्याची मूळ नारायणच. बरं, समर्थांना जर विचारलं तर एक अनावट श्लोक सांगतो, अन्यांच्या पाठात नसतीला. ते म्हणाले आदिनारायणं विष्णू ब्रह्मांडांचे वशिष्ठकम श्रीरामं मारुतीं वंदे रामदासं जगद्गुरुं. नारायणाची परंपरा आहे. आपल्या शंकराचार्यांची परंपरा मांडत असताना ती परंपरा अशी आहे, नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तींच तत्पुत्र पराशरंच व्यासं शुकं गौडपादं महंतं. ही परंपरा आहे. नारायणाला विशेष महत्त्व दिलं आहे. म्हणजे नाथराय, तुकोबाराय, समर्थ, तत्संबंधाला निळोबाराय आणि श्री बहिणाई या नारायणाच्या परंपरेमध्ये समाविष्ट होतात. रामानुजांचा सिद्धांत जरी स्वतंत्र असला तरी परंपरेनं श्रीमन नारायणाचं स्मरण ते करतात. तो श्री संप्रदाय. त्यांच्यातही लक्ष्मीला आराध्य उपास्य मानलेलं आहे आणि रामानंदांनी सीतेला आराध्य मानलेलं आहे. म्हणून नारायणच त्यांचं प्रमुख आहे. नारायणाखेरीज इकडं तिकडं जाता येणार नाही. सगळा हरिपाठ नाथपंथीय परंपरेतनं उदयाला आला आणि ज्ञानोबारांनी क्रांती केली. पण ते म्हणाले नारायण नामे होऊ जीवनमुक्त. नारायण या पदाला अंडरलाईन करा. पाण्यात राहणारा जो देव त्याचं स्वच्छ नाव नारायण. त्या नारायणाला आदि नारायण साराचे ते सार. आता जगत सगळं सार की आसार इथे आपली सुरुवात झाली. जगत आहे आसार आणि ईश्वर आहे सार. आचार्य असं म्हणाले, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथ कोटिभी ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. कोटी ग्रंथांनी जे प्रतिपादन केलं ते माझ्या अर्ध्या श्लोकाने सांगतो. ब्रह्मसत्य आहे, जगन मिथ्या आहे. आता हेच चिंतन मांडत असताना महाराष्ट्रातल्या संतांनी भावना आपली मांडली आहे. तुमच्याकडनं प्रमाण अपेक्षित होतं. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्य इथं या पंढरपुरात टिंबूरकरांचं भजन,
टिंभूरकरांचं भजन, या पंढरपुरात शिरवळकरांचं भजन, एक नमुन्यात अख्खं नावं सांगितलं तुम्हाला. आमची उखळीकरांची परंपरा, त्याच्यानंतर पुन्हा फळेकरांची परंपरा, दस्तापूरकरांची परंपरा. म्हणून हे थोडे थोडे बदलले. सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू विठ्ठला, कागा दागिला जगदभा, कागा दागिला आहे का भास्त हा विषय फार महत्वाचा आहे. आता सामग्रेन समालोचनम परीक्षणम निरीक्षणांचे दृष्टांत, एखाद्या सिद्धांताची समीक्षा करण्याकरता जो दृष्टांत उपयोगात आणताना तो फॉर एक्झाम्पल असतो. तो खरा की खोटा याबद्दल भाऊ भांडणं घालण्यात काही मजा नाही आहे. एक दारू प्यालीलं उदाहरण सांगतो. दारू पिणारावर कीर्तनकारांनी अधिक बोलू नये, ते चांगल्या स्वभावाचे असतात. एका पिणारानं मला भागवत कथेची आरती झाल्या झाल्या 500 रुपये ताटात टाकले होते. किती? आणि 2-3 गंधावाले आले, त्यांनी 4नेच टाकले. ते पण त्याचा शिक्का समाप्त झालेले. नाही कळलं तुम्हाला? ते चलन कुठे चलत नव्हतं. मला यापेक्षा तो बिना गंधावाला पण 500वाला आवडला. ऐकताय ना तुम्ही? झोपले का सगळेजण? पण कीर्तन होऊन गाडीत बसताना तो बरोबर माझ्याकडे आला. मला 500 कुठे आहेत म्हणलं घ्या. तुकोबारायांचं प्रमाण असे, मध्ये मातले ते नागवेची नाचे अनुचित वाचे बडबडी. त्यांच्या फार नादी लागू नये, पण ते प्रामाणिक असतात बरं का. त्यांना पंच महायज्ञ कळतो. ते बरोबर असं ते असा आवाज येतो त्याचा बरोबर. पंढरपुरात आवाज तुमच्या ओळखीचा म्हणलं मला कठीणच वाटलं संपलं. आणि ते बरोबर समप्रमाणात घेऊन असं असं करतात. जसं एखादा वैदिक मंत्र मार्जन करतो तसं बरोबर. त्याला म्हणलं का? म्हणजे शुद्धीकरण चाललंय. भाऊ तो पिणारा सायकलवरती बसला. कुणाची काय पाहिलीच नाही. एक जनरल स्टोअर पाहिलं, त्याच्यावर सायकल पाहिली, सायकलचं हँडल धरलं. ऐकताय ना? सीटावरती बसला, पॅन्डल सुरू केलं. अल्कोहोलमुळं त्याचं बॅलेन्स राहत नव्हतं. असं म्हणतात की अल्कोहोलचं प्रमाण वाढल्यानंतर बॅलेन्स राहत नाही. म्हणून मी बसतो काय अशी शंका तुम्हाला येईल. तुम्हाला हे न कळल्याबद्दल मी धन्यवाद देतो. सगळेच कळणारे श्रोते असले तर आपली वाट लागेल. तुमचं अज्ञान आहे म्हणूनच आमचं बरं आहे हल्ली. विठाल चिकार प्यालीलं, सायकलवरती बसलं, त्याचं बॅलन्स गेलं. समोरून आली होती अंत्ययात्रा. ऐकताय ना तुम्ही? अंत्ययात्रा शब्द जरा जड गेला का तुम्हाला? मढ प्रेत मुडदा. आणि त्याला 4 खांदेकरी घेऊन चालले होते असे. त्यांनी ती सायकल बरोबर त्या खांदेकऱ्यांच्या मधून घातली अशी. आता एवढं फेसोफेस घालताना धक्का लागला. खांदेकरी पडल्यामुळं वरचं प्रेत राहील काय? परतहा नाश, स्वभावतः नाश, आश्रय नाश. खांदेकऱ्याच्या आधारावरती वरचा मुडदा आहे. खांदेकरीच पडला तर मुडदा राहील काय? आणि तो जर उभा राहिला असता त्याला मुडदा कोणी म्हणेल काय? कल्पना करा तुम्ही. हे 4 जण त्या सायकलवाल्याला म्हणाले, लाज वाटत नाही तुला? एवढा मोठा उत्सव चाललाय, त्या बिचाराने कबाड कष्ट केलेत. एक महात्मा मेला आणि सायकलमधून घातली. तुम्हाला तुम्ही बोलायचं नाही. जे मुख्य मालक पडलाय मला काही बोललाय का?
आता मला सांगा, दारू ऐका ना जरा, ऐका ना माझा यार, ऐका सांगा. दारू पिणाराला तो मेलेला जिवंत भासला. आता ऐका, प्रपंचात प्रपंच करणाऱ्या जीवाला विषयाची नशा चढल्यामुळे नसतील भास्त. विठ्ठल विठ्ठल आगाजी झालेची नाही तयाची वार्ता पुससी काही, जे नाही त्याच्या म्हणे पठारावर जाणाऱ्या सशांचे कान वर आहेत आणि ते शिंगासारखे दिसतात. दिसणं वेगळं, प्रॅक्टिकली असणं वेगळं आहे. तसा हा प्रकार आहे. म्हणून सार भगवंत आहे आणि आसार जगत आहे. प्रमाण तुमच्या पाठातले फलकट तो संसार, येथे सार भगवंत. आणि देवाच्या नावाच्या बद्दल पण असंच आहे. सार 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 बसणाऱ्यांच्या बसण्याचा वक्त्याने आनंद कधी पाहू नये. राजकारणात आणि परमार्थात प्रत्येकाला कळलं पाहिजे की आपला काळ संपत आलाय. मला भाऊ विनोदानी म्हणाले, पांढरी दोनचा स्वर का? मी त्यांना म्हणालो, पांढरी झाल्यामुळे. दृष्टांत ओढून ताणून आणायचे नाही. 8 ते 10 मला वेळ दिलाय. इप्सित वेळेत आपल्या पत्रिकेच्या घटनेप्रमाणे करेक्ट 10 वाजलेत. इथे ओव्हरटाईम करण्यात काही मजा नाही. मी एकदा इथे दिलीप महाराज तुमच्याकडे कीर्तनासाठी आलो होतो आणि त्या राधाकृष्ण महाराजांची कथा होती. मला अचानकच चक्कर आली आणि मी बेशुद्ध झालो. मला माहिती नाही तुम्ही लोकांनी मला कुठल्या हॉस्पिटलला नेलं? हां, बोरा तिथे घेऊन गेले. जयवंत महाराज, चैतन्य महाराज, आमचे श्री जळगावकर माऊली, त्याच्यानंतर शिवणी करतात, हे सगळेजण भेटायला मला आले. सगळेजण भेटायला आले. तेवढ्या गडबडीत मला एकाने विचारलं, पाणी आणू का? विठाल हे 2-3 जण पंढरपुरातले माझे रगेल मित्र. आता कुठं बसले असतील, घरी असतील, पण जे शुद्ध प्रेम आहे ते प्रेमच आहे. पण यती धर्मानंतर त्याचं शत्रुत्व आणि मित्रत्व शिल्लक राहत नसतं. अंडरलाईन म्हणजे केला इशारा बीडकडे जाता जाता. साराचे ते सार, सार आहे भगवंत, आसार आहे जगत. जे नाही त्या पदार्थाच्या संबंधानं चर्चा अधिक करू नये. आदि नारायण साराचे ते सार, केला उपकार ब्रह्मदेव. याच्या पाठीमागे चरित्र असे, थोडं दड लिहिलंय, झाकं लिहिलंय. कधी कधी श्री गुरूंचं नाव नसतं, परंतु त्यात गुरु आदर्श स्वरूपान असतात. रामकृष्ण नामे ए दोन्ही साजिरी अभिनवपा. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण आणि हृदयी श्रीमूर्ती रया म्हणजेच दादा. ते श्रीमूर्ती रया म्हणजेच दादा. तसं इथे लक्ष्मी प्रियसख्यम देवीम नमाम अच्युत वल्लभाम, हिरण्य सूक्त किंवा स्त्री सूक्तातलं विधान आहे. लक्ष्मी ही नारायणाची अर्धांगिनी आहे. तिकडे उमा अर्धांगिनी आहे. अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा.
आता ही नारायणाची नारायणी आहे, तिचं नाव रमा आहे, तिचं नाव कमला आहे, खूप नाव आहेत अपरिचित आपल्याकडे. आपण तिला सीता, सावित्री, रुक्मिणी, राधा या नावानं उद्घोषणा तिची करूया. तिला असं वाटलं की आपलं पोरगं तारुण्यात आलंय आणि तारुण्यात आलेल्या मुलाला योग्य पथदर्शक अपेक्षित असतो. ऐकताना वाक्य, योग्य पथदर्शक अपेक्षित असतो. तारुण्यात माणसाचा पाय केव्हा घसरेल काही सांगता येत नाही. तारुण्यातच घसरेल असं नाही, कधी कधी या वयातही भीती असते. त्यामुळं जन्मभर एक पाण्याची केटली मजबूत असते, पण तिचं कान फार नाजूक असतो. वॉटर बॅग फार मजबूत असते, पण तिला अडकवलेल्या बेल्टचा कान फार नाजूक असतो. लक्षात धरा तुम्ही. गाडी 25-30 लाखाची मजबूत असते, पण बाष्पंपाजवळची वाहिनी फार नाजूक असते. लक्षात धरा तुम्ही. म्हणून काही गोष्टी नाजूक आहेत आणि त्या नाजूक प्रकरणाकडेच लक्ष केंद्रित जर केलं नाही तर केंद्र बिघडू शकतं. म्हणजे एकाच केंद्रावर 2 केंद्र लागतात. मग आमच्या लहानपणी मी गायींच्या मागे गेलो की एकाच रेडिओवर 2 केंद्र लागायचे, परभणी आणि आकाशवाणी औरंगाबाद. विठाल यासाठी येणाऱ्या काळात नाथांचं चिरंजीव पद फार फलदायी ठरणार आहे. नको नको स्त्रियांचा इथपर्यंत. याचा अर्थ तिनं डावलावा असं नाही. तिच्या हातात हात देताना, वारकरी भजन करताना, दिंडीत चालताना आपली भावना तिच्याबद्दल काय असावी हे वाक्य ऐकून तुम्ही टाळ्या वाजवाल. वाक्य ऐका आधी. तिच्या हातात हात देताना, स्पर्श करताना आणि फुगडीचा पदर तिच्या लक्षात आलं की आपल्या पोराला योग्य वयात आता काही सांगितलं पाहिजे. काही पोरांना बाप काय म्हणतो हे कळत नाही आणि काही बापांना पोरगा काय म्हणतो हे कळत नाही. इंग्लिश मिडियमला जाणाऱ्या एका मुलाने आपल्या वडिलांना प्रश्न विचारला, बाबा हे समोरून आलंय ते काय हो? वडील हे वैदिक परंपरेतले होते, बिचारी पाठशाळेत राहणारे. ते म्हणाले, बेटा यासी अंत्ययात्रा म्हणावं. नारायणपेठेतले ते, कळलं का? ते काय म्हणाले, यासी अंत्ययात्रा म्हणावं. मुलगा मीडियम, आता सुनबाई मॉडर्न केल्यामुळं मुलं आता थोडेच रामोहरी करी भूभृत करीत बसणार आहेत. आता उकारांत भानु शब्द आता ते करणार आहेत का? स्वरव्यंजनं समाप्त झाली. आता मेकॉलो शिक्षण पद्धती आल्यामुळं काही मूल्यच समाप्त झालेलं आहे सगळं. चांगल्या चांगल्या MA मराठीवाल्यांना स्वच्छ लिहिता येत नाही. नळतला फरक कळत नाही, च छ ज झ य कळत नाही, त थ द ध न कळत नाही. कित्येक कीर्तनकाराचं कीर्तनासाठी निवडलेला अभंग कीर्तन आपल्याला म्हणत होतं काय वाणी तुमची आहे. वा वा, तुमचं श्रवण करावं लागेल म्हणजे आमचा उद्धार होईल. श्रवण नाही, श्रवण. आणि काही काही तर कीर्तनात म्हणतात इथून पुढे आपण सगळ्यांनी शुद्ध बोलायला पाहिजे. तुला निरमा टाकायला पाहिजे वरून. हे कपड्याने येत नसतं, त्याला आतून लागतं. मॉडर्न सोन्याचं ते लेकरू आणि हे जुन्या परंपरेतलं सांजप, करवतकाठी उपरणं, पळी भांडा हातात. बेटा यासी अंत्ययात्रा म्हणावं. हं पोरगं म्हणलं, आजोबा ग्रँडफादर हे काय आहे? त्याला कळलंच नाही. अंत्ययात्रा. ते म्हणलं, बाबा अशी तुमची केव्हा निघणार आहे? नाही कळलं तुम्हाला? निघणार आहे तुमचे, निघणार आहे. माझी निघणार आहे. फक्त आम्हाला खाली घालावं लागतं, तुम्ही वर. फरक एवढाच. आम्ही खाली, तुम्ही वर. काही प्रश्न मला म्हणले, संन्याशांना काय लिहावं? मला खाली वासी. त्याला कैलासवासी कळ ना, काय करू मी तरी. विठाल भाऊ जरा जास्तच रंगलो का मी. श्रीरंग इथे मला न रंगायला काय झालं? कल्पना करा तुम्ही. श्रीरंग इथे मला न रंगायला काय झालं? इथं कल्पना करा. रंगा येई ओ ये, विठाई किठाई माझे कृष्णाई काढा. तिच्या बरोबरात रंग नाही भरणार तर काय होणार आहे? वेळ आपल्याला कमी आहे. आई म्हणाली, बाळा ब्रह्मा
तू नीट वागला पाहिजेस. कोणत्या आईला आपलं पोरगं चांगलं वागावं असं वाटतं. कोणत्याच पिणाऱ्या बापाला सुद्धा आपल्या मुलानं माळ टाकावा असं वाटत नाही. पिणारा सुद्धा म्हणून चांगलं नाही, बरोबर सगळं. कोणत्याच आईला वाटत नाही आपली लेक वाईट व्हावी, अजिबात वाटत नाही. कोणत्याच शिक्षकाला वाटतं आपले विद्यार्थी वाईट व्हावे, ते घडावेत असंच वाटतं की नाही? वाटतं की नाही? कल्पना तुमच्याकडे पखावं शिकतात पोरं, शिकावं वाटतं की नाही? यावं वाटतं की नाही? लोक उठून जाण्याच्या आत मी कीर्तन समाप्त करणारे. 10 सव्वा 10 झालेत. 8:30 ते 10:30 मला येण्यासाठी विलंब. तसा मी 4:45ला निघालो आणि केव्हा इथे आलो माझ्या लक्षात सुद्धा नाही. 7:45ला मी इथे आलो. ड्रायव्हरने 126ची स्पीड लावली. मला वाटलं हा लवकरच मला घेऊन जाण्याच्या विचार, पंढरीच्या दिशेने घेऊन जाणार आहे असं. चला पंढरीला जाऊ. माझा अमर नावाचा ड्रायव्हर फार उत्तम आहे आणि तो आमच्या सुधाकर भाऊ, तो आमच्या गोलू महाराजांचा शिष्य आहे. शिष्य आहे. कोणाला वेदना होतील अशी विधानं करायची नाही. थोडक्यात यत्र यत्र वन्ही तत्र तत्र धूमः. त्यांनी मला इथपर्यंत आणलं. आमचा विठ्ठलही माझ्याबरोबर आला. चाटे महाराज अचानक तुम्हाला मी या म्हणालो आलो. तो दुसरा अर्जुन कुठे रे इथे, तो पण माझ्याबरोबर आला. जाताना मला सुखरूप घेऊन जा, कारण की जाताना आता बीड परिसरात संध्याकाळी कठीण कार्यक्रम आहे, त्यामुळे मला जपूनच जावं लागणार आहे. तुम्हाला काय बाबा जॅकेट घालता येतं, तोंड बांधते, मी काय करू? विठाला असंच राहावं लागेल. लक्ष्मीने विचारलं आपल्या ब्रह्म्याला काहीतरी शिकवा. ब्रह्म्या मुलगा पुत्र, तो चतुरानं नाही पण त्याचं बोलणं चुकल्यामुळं आणि पापकृत्यास भाग पडल्यामुळं कालभैरवानं ब्रह्म्याच्या एका आननाला छेद दिला आणि ब्रह्म्याचे 4 मुख जाऊन त्याला 3च मुख शिल्लक राहिले. कालभैरव चरित्रात हे प्रकरण येतं. अष्टमीच्या कीर्तनात तुम्ही कुठेतरी याचं चिंतन करा, ऐका किंवा सांगा, तुम्हाला ती माहिती आहे. ब्रह्मा चुकला, ब्रह्मा तारुण्यात आला, ब्रह्म्याचं पाणी ग्रहण केलं, लग्न झालं. ऐकताय ना? असं वाटतं आईवडिलाला हे फार बेकार आहे, वाईट वागलं, निदान आता लग्न झाल्यावर तरी नीट वागेल. पण ते लागलेलं इंद्रियाचं वळण फार घातक असतं. लग्न झालं तरी त्याला ती सवय जातीच असं अजिबात नाही. ब्रह्म्याचं लग्न झालं आणि ब्रह्म्याला एक कन्या झाली. ऐकताय ना? ऐकताय ना? चतुर्णान ब्रह्म्याला जगत उत्पत्ती करता प्रजापिता त्या ब्रह्म्याला एक कन्या झाली आणि कन्याला एकांतात निहाळलं म्हणून प्रतिबंध घातला आपल्याकडं. लक्षात धरा तुम्ही. ना लोकांती ना एकांती, त्याला प्रतिबंधच घातलाय. मग ब्रह्म्याचं वागणं पाय घसरला त्याचा, इथपर्यंत सांगतो. तीर्थातलं कीर्तन आहे. भाऊ आणि पठाडे महाराज, त्याचा पाय घसरला आणि जिकडे तिकडे निंदा नालस्ती त्याची झाली. भारतीय तत्वज्ञानातल्या संत परंपरेच्या मीडिया तंत्राला, वाक्य नीट ऐका, मीडिया तंत्राला बंड पुकारलेल्या संप्रदायाच्या संतांच्या वचनाच्या पेपरच्या पहिल्या पानावरती बातमी लागली. ब्रह्मा कन्येसी करेप्टेड, भ्रष्ट, पापी, नापास. पुष्कर सोडलं तर ब्रह्म्याची मूर्ती पूजनाला जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठे भेटत नाही. मला वाटतं एवढं जरी उमगलं जीवन जगताना, एवढं तरी ज्ञानदेव तुकाराम हा मध्यम पदरूपी समास तुम्हाला कळला हे लक्षात धरा तुम्ही. तुमचं कल्याण, तुमची वारी सफल झाली, तुमचा परमार्थ सफल झाला. मग पाठ करा, ओव्या पाठ करा, उलट्या सुलट्या करा, पण तेवढं तुमचं उलट झालं की पुन्हा सुलट कधीच होणार नाही. नापास म्हणजे नापासच.
तो शिक्का त्याला पुसताच येणार नाही. अजिबात अजिबात येणार नाही. एक वाक्य बोलू का? आपल्या स्वपत्नीशी प्रपंचात एकनिष्ठ राहणं हे त्या महात्म्याचं नैष्ठिक ब्रह्मचर्य आहे. हा त्याचा यतिधर्म आहे. यतिधर्म आहे. म्हणून करेक्ट. विठाला सुधाकर भाऊ ब्रह्म्याला अंडरलाईन केली. नापास. पांडुरंगाची गावागावात मंदिर आहेत, मारुतीरायाची गावागावात मंदिर आहेत, पिंपळाखाली मुंजेची कार आहेत. नाही झाल्यावर काय होईल? मुंजे नाही होणार तर काय? काय करतील? विलाज नाही. सगळ्यांचंच होईल असं नाही यंदा. आता यावर अवघड आहे, कठीण समस्या आहे. संसार डेंजर आहे, घातक आहे. मी काही पागल आहे का सोडायला? मला सांगा ना तुम्ही. मी एवढं कमवलो, एवढा जागलो, तरी घरचे म्हणायचे तुम्हाला अक्कलच नाही. म्हणजे जे अक्कल नाही म्हणतात त्यांच्यात राहण्यात काय अक्कल आहे? नाही कळलं तुम्हाला? बाजूला पडलो. गोकर्णाचं आत्मदेव नावाच्या बापाला पद्मपुराणांतर्गतल्या 7 अध्यायातल्या पहिल्या अध्यायात वचन असे, बाबा संन्यासे सर्वथा सुखम. आय एम व्हेरी हॅपी. मी खूप आनंदी आहे. बॅग लागत नाही, काही नाही. एका बॅगमध्ये 4 पंचे टाकले की पांघरायला तेच, अंग पुसायला तेच, खाली गुंडाळायला ते, काही नडत नाही. आणि पुन्हा कमी नाही. इकडे जाऊ दे आपल्याकडे. एकदा गुजरात तिकडे MP तिकडे गेले. ओम नमो नारायण महाराज जी कैसे हो? बहुत ठीक, बहुत बढ़िया. कहाँ से आए हो? त्रिंबक से. अच्छा. जुने जे लोक होते ते विचारायचे कहाँ से आए हो? आगम से. कहाँ जाना चाहते? निगम में. जुनी भाषा होती. कहाँ से आए हो? पंढरपुर से. ये कहाँ होता है? भीमानी राग के संगम पर. अच्छा. त्रिंबक से आए हो? अच्छा महाराज जी आइए. ओम नमो नारायण, बैठो. इनके खान पान की व्यवस्था करो रहे टकाटक. बदाम, काजू, पिस्ते ते देव लागला द्यायला आणि तोड नाही खायला. साखर टाकून लोक आता बदाम टाकून बासुंदी द्यायला लागले ना. शुगरने गाठलं. गर म्हणजे विषच ना. विठाला विठाला नापास झालेल्या ब्रह्म्याला परमार्थाच्या पथावर आणण्यासाठी लक्ष्मीनं प्रार्थना केली नारायणाला. अहो माझं ऐका ना. तिकडे क्षीरसागराच्या तटावरती शक्तीच्या कर्णकुहरात जसा आदिनाथानं मंत्र दिला तसा मंत्र मला तुम्ही द्या ना. देवी भागवतातलं प्रकरण सांगतो. मंत्र देण्याचं ठरवलं आणि तो मंत्र सुप्त रूपानं ब्रह्म्यानं श्रवण केला. कुणी ऐकला? कुणी ऐकला? इक्वलेंट आहे, काही फरक नाही. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मत्स्यंत्रायाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. इकडं सुद्धा ब्रह्म्याला बोध झाला. सहज लीलया, सहज स्थिती बोध झाला. आणि ब्रह्म्याला आईने सूचना दिली लक्ष्मीने, हे ब्रह्म्या, हे मिळालेलं ज्ञान झाकून लपून किल्ली कुलपात कपाटात बंदिस्त न ठेवता मुक्त हातानं ते वाटत राहा. न चौर्यहार्यम न भातृभाजम व्यये कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम. हे धन दिल्यानंच वाढल्या जातं, कमी होत नाही. सोनं तापवल्याने चकाचक होतं आणि चंदन घासल्याने सुगंधित होतं आणि ज्ञान दिल्यानं वाढत असतं. त्यामुळे ब्रह्म्या तू हे वाटायला सुरुवात कर बरं का. ब्रह्मदेवाच्या सर्गाच्या लाटेतनं सप्त ऋषी पुत्र उदयाला आले. त्याने स्वेदज, अंडज, उद्भिज, जारज हे सगळं, खेचर, भूचर, जलचर हे सगळं जगत निर्माण केलं. आणि त्यामध्ये त्यांचा चिरंजीव परफेक्ट बिनचूक त्याचं नाव आत्री. आत्रीला निमंत्रण दिलं इकडे. आता तिकडे क्षीरसागरच, इकडे सुद्धा क्षीरसागरच. क्षीरसागराच्या तीरावरती ब्रह्मदेवानं आपल्या चिरंजीवाला बोध केला. ब्रह्मयाने बोध, ब्रह्मयाने बोध, ब्रह्मयाने बोध अत्रीसी केला.
ब्रह्मयाने बोध आत्रीसी पै केला शेष लाधला दत्तात्रया शेष लाधला दत्तात्रया ब्रह्मयाने बोध आत्रीसी पै केला शेष लाधला दत्तात्रया शेष लाधला दत्तात्रया असे वक्ता आणि महाराज यांनी या लोकांना विरोधात जाऊन हल्लागुल्ला करण्याच्या आतच इज्जतीत राजीनामा चांगला असतो. हळूहळू यांचे बुडा हलायला लागलेत, लोक उठायला लागलेत. ते उठून मी एकटा पडण्यापेक्षा इज्जतीत राजीनामा चांगला असतो. मी हे जावे तर मग बसा बसा आणि थोडं राहिलंय, काही आवश्यकता नाही. जे शहाणे ते बसतच असतात. ज्यांना जॉईंट प्रॉब्लेम आहे, ज्यांना गुदद्वाराला त्रास आहे, फिसर भगंदरी इत्यादी, ज्यांचं ठिबक सिंचन सुरू आहे, अशा मंडळीला फार वेळ बसता येत नाही. म्हणून तो जव हे सकळ सिद्ध आहे. यावत स्वस्तमिदम कलेवर गृहम यावश्च दूरे जरा नीतिशतक राजा भर्तृहरी. विठाला ब्रह्मयाने बोध आत्रीसी पै केला. आत्री नावाच्या चिरंजीवाला सप्त ऋषीपैकी आपला जो ज्येष्ठ आहे त्या आत्रीला ते ज्ञान दिलं. आत्रीचा विवाह अनुसया शब्द नाहीये, अनसूया, जिच्या मनात कुणाबद्दल असूया शिल्लक नाही अशी जी ती. नाही तर खेड्यात होय अनसायाबाई, होय व अनसायाबाई, अनसायाबाई. आणि तारखी घेणारे सुद्धा आम्हाला येता का? हनुमान जन्माला, हनुमान जन्माला
अरे जन्म नाही रे तो जन्म, न मच्या तोंडात अर्ध आहे. असो काही फेरबदल होणार नाही लोकात, आपण कष्ट करू नयेत. वेळ आपला संपत आला. ब्रह्मयाने बोध आत्रीसी पै केला. आत्रीला ते ज्ञान दिलं आणि आत्रीने ते ज्ञान नाशिक जिल्ह्यातल्या गोदेच्या तीरावरती असलेल्या करंजी गावी आपली स्वधर्म पत्नी अनस्वेला दिलं. अनस्वेच्या लक्षात आलं की आपलं ज्ञान आपल्या पुत्राला दिलं पाहिजे. आपल्याकडं गुरुशिष्य परंपरेचा अभाव झालाय. वाक्य नीट आहे. गुरुशिष्य परंपरेचा अभाव झालाय. ज्याने आपापल्या परंपरा कायम ठेवल्यात ना ते सुखात आहे. त्यांना अन्य युनिट गोळा करायची गरज नाही. अन्य लोकांच्या पाठीमागे जाण्याची आवश्यकता नाही. एक मुस्त हरिद्वार असू, काशी असू, प्रयाग असू, वृंदावन असू किंवा अजून एखाद्या तीर्थात एक ऑर्डर केलीने एक मेसेज सुटला की त्यांचे अनुयायी एकसंघ येतात. त्याचं कारण आहे गुरुशिष्य परंपरा टिकवली. आणि काहींनी गुरु परंपरेचं स्तोम केलंय आणि काही लोकांनी गुरु परंपरेचा शिष्य परंपरेचा लय करून टाकला, वाटोळं करून टाकलं. म्हणून मला विवेक चूडामणीतला एक श्लोक आठवतो, तेवढाच म्हणून कीर्तन समाप्त करतो. अपार संसार समुद्र मध्ये निमज्जतो मे शरणं किमस्ति गुरो कृपालो कृपया वदैतत् विश्वेषु पादांबुज दीर्घ नौका. आपल्याला आईला तीरावून पहिलं तीरावर सुखाचा प्रवास करावा अशी इच्छा असेल ना तर श्री गुरुच्या नावेचा आश्रय तुम्हाला मला करावा लागेल. आणि मग ती नाव डुलत डुलत इकडनं तिकडे जातीन. आपल्या जीवनाचा प्रवास सुख शांती समाधानाचा होतो. म्हणून जाणत येणं गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. ज्यांना गुरु परंपरेचा अभाव आहे त्यांची काय गत झाली याचं एक प्रमाण आहे आपल्याकडं. इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करो, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करो, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करो, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करो. हे संशयाची श्रेणीची दिचीना, संशयाची श्रेणीची दिचीना, नापास मंडळी करून टाकली गुरु शिष्य परंपरेचा अभाव असल्यामुळं आणि गुरुबोध नसल्यामुळं माणसं वाया जातात. त्यामुळं जाणता श्री गुरु असला पाहिजे. कृपया कोणाच्याही नादी लागू नका, भरकटत जाऊ नका. ज्याला नीटनीटकं उमगलंय, समजलंय, ज्याची बैसका उत्तम आहे आणि ज्याची समजूत मजबूत आहे त्याच्याकडं जा. नाही तर मग आपली तुमची आमची विल्हेवाट लागून जाती. त्याबद्दल जरा दिलगिरी व्यक्त करतो या विधानाला. जाणत्यांच्याच नादी लागा, अन्यांच्या कृपया नादी लागू नका. मोबाईलची प्रसिद्धी स्वतंत्र आहे आणि उपजत श्री गुरु कृपेनं असलेली नैसर्गिकता स्वतंत्र आहे. या दोन गोष्टीची जाणीव तुम्हाला सगळ्यांना असली पाहिजे. ब्रह्मयाने बोध आत्रीसी पैकेला तो शेष लाधला दत्तात्रया अनस्वयेनं. आणि दत्तात्रयानं आपल्या चिरंजीवाला मराठवाड्यातल्या गोदा तीरावरच्या 3.5 पीठापैकी शनेश्चर स्थान आहे. शनेश्वर नाही, शनेश्चर स्थान आहे. राक्षस भुवन आपल्याकडचं सांगतो ना, दुसरं काय सांगावं विनाकारण. सप्ताच आपल्याकडचा आहे. कानावर घातलं तिच्या दत्तात्रयांच्या कानावरती बोध दिला. दत्तात्रेय श्री गुरु आहेत. दत्तात्रेय देवात राष्ट्रपती पदावरती लक्षात धरा तुम्ही. बालकल्याण हे जगदंबेकडे दिलेलं आहे. पालकत्व हे विष्णू परमात्म्याकडे दिलेलं आहे. आणि फार कोणाला जास्त आला तर त्याला शांत करण्यासाठी शमनाम सुखम करोती इति शंकरा या देवतांची व्यवस्था केली आहे. गणानाम पती, तो गणांचा पती आहे, ही व्यवस्था आहे. सरसेनापती कार्तिकेय आहे. वेळ आपल्याला खूप कमी, माझ्याकडनं जरा जास्त वेळ होतोय, पण एवढ्या मोठ्या मॉबमध्ये तीर्थात तुम्ही मला कधी सापडणार आहे कल्पना करा तुम्ही. मी आमच्या लवडे महाराजांना खूप धन्यवाद देतो. बिचारे एवढं करूनही समोर कुठे दिसत नाहीत. मोठी माणसं सगळं करूनही मागे असतात, ही त्यांचं मोठेपण असतं. मोठे मोठे नेते सुद्धा काही प्रकरण घडलं तर मीडियासमोर येत नाहीत.
कारण ते मोठे असतात. वेळ आपल्याला खूप कमी आहे. ब्रह्मयाने बोध आत्रीसी पै केला, तो शेष लाधला दत्तात्रयानं ते ज्ञान दिलं. दत्तात्रयाने आपल्याकडं न ठेवता 3 शिष्य तयार केले. कोणते? यदू महाराज, सहस्त्रार्जुन आणि जनार्दन. जनार्दनात बऱ्याच लोकांची फसगत होते. बऱ्याच लोकांना रामा जनार्दन उमगत नाहीत. माझ्या आयुष्यात आतापर्यंत स्टडी अभ्यास करताना जनार्दनांच्या वाङ्मयाच्या 2च प्रकरणाला मला स्पर्श करता आला. एक आरती आहे रामा जनार्दनांची, विठो पंढरी राजा अशी आरती ती आरती अनंत भुजा. वा वा, धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल विठो पंढरी राजा आणि आरती ज्ञान राजा या खेरीज रामा जनार्दनांचं. हांडे महाराज तुमचं बहुश्रुत लिखाण वाचन आहे, पण माझ्या अजून वाचनात भागवत महाराज गेलं नाही. हे 2 वाङ्मय माझ्या हाती लागले. त्याच्यानंतर बीडला बिंदुसरेच्या तीरावरती श्रीमज्जने जनार्दन आहे. त्यांची परंपरा अशी, आदिनाथं गुरुं वंदे कंथडीं ज्ञानसागरम धुंडीराजम प्रणम्यादो निर्गुणंच जनार्दन. ते गाणपत्य आहे. अजून एक संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गाव आहे, त्याचं नाव गोलटगाव. ते शाक्तपंथी आहेत. त्यांचं नाव विठो जनार्दन रेणुकानंद. आणि देशपांडे बहुल गावचे, 40गाव तालुका जिल्हा जळगाव खानदेश प्रभाग. त्यांच्यावरती कृपा झाली दत्तात्रयांची. त्यांचं नाव जनार्दन. त्याचं खरं नाव केवळ जनार्दन. पण त्या केवळ जनार्दनाला पैठणातील एका शरण गेल्यामुळे बिरुदावली झाली एका जनार्दन. दत्तात्रयाने ते ज्ञान आपल्या सत्शिष्याला दिलं. आणि जनार्दन स्वामीकडे पैठणातले एकनाथ महाराज आल्यानंतर कृपांकित झाले आणि नाथांच्या मुखातून निघालेलं एवढंच प्रमाण म्हणून जय विठ्ठल मी करून टाकतो. धन्याजी दीन संत दर्शनाचा अनंता जन्मीचा शीन गेला. मज वाटे त्यासी आलिंगण द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. विठोबार असे जे चाललेत त्यांना बसा म्हणू नका, ते आज ना उद्या जाणारच आहेत. ब्रह्मवाक्यो जनार्दन हा, यात काय चुकीचे? जाणारच आहेत ना. त्यामुळे बिचाऱ्यांना बसा बसा म्हणण्यात काही मजा नाही. जे थांबले, आता एक कीर्तनकारांचं कीर्तन ऐकायला समाज येतो दिलीप महाराज, हे आपलं भाग्य आहे. येणाऱ्या ऐकणाऱ्याला असा काळ येणार आहे आपल्याला म्हणावं लागेल 500 घे पण माझा ऐक. तरी लोक म्हणतात आय एम शेड्यूल बेज आहे. नो नो, आम्हाला शक्य नाही. आले हे आपलं भाग्य. कीर्तन आपलं संपलं. नियमाप्रमाणे 3 चाली 6 चाली व्हायला पाहिजे. विठो रोकमय भजन झालंय. सरळ एक जण म्हणा पुढं, सरळ एक जण, आणि मागे सगळेजण म्हणा. आदि नारायण साराचे ते सारा, एकदम लवकर. आदि नारायण साराचे ते सार, सगळे बरोबर. आदि नारायण साराचे ते